Okay, so now we will start the lecture. Okay, so today's our lecture is lecture number 6, classification of water, soil moisture constant and moisture characteristics curve or soil moisture retention. थोडासा मोठा टॉपिक आहे. आपण अर्धा आत्ता शिकू आणि अर्धा जो आहे राहिलेला तो दुपारनं घेऊया. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ सॉइल वॉटर, सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट अँड सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक्स कर्व अँड सॉइल मॉइश्चर रिटेन्शन हा पण ह्यामध्ये पॉइंट आहे. आता सॉइल मॉइश्चर रिटेन्शन मीन्स व्हॉट? द मॉइश्चर कंटेन ऑफ द सॅम्पल ऑफ द सॉइल usually defined as the amount of water lost when dried at 105 degrees Celsius, expressed either as the weight of water per unit weight of dry soil as the volume of water per unit volume of bulk soil. आता सॉइल मॉइश्चर रिटेन्शन म्हणजे काय आहे? तर सॉइल सॅम्पल जे आहे ते हॉट एअर ओव्हन मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं मॉइश्चर लॉस होतं. ओके, ठीक आहे. तर ते पण सॉइल मॉइश्चर आपण रिटेन्शन म्हणतो. रिटेन म्हणजे ते होल्ड करणे. समजा जमीन कोरडी आहे, उन्हामध्ये वाळलेली आहे, ड्राय झालेली आहे आणि त्यानंतर जर पाऊस पडला तर ते जे पाणी आहे ते सॉइल पार्टिकल होल्ड करतात, त्याला म्हणायचं सॉइल मॉइश्चर रिटेन्शन. ऑल्दो युजफुल सच इन्फॉर्मेशन इज नॉट अ क्लिअर इंडिकेशन ऑफ अवेलेबिलिटी ऑफ वॉटर फॉर द प्लांट ग्रोथ. तर ही काय एक क्लिअर कट इंडिकेशन नाहीये की ह्याच्यामुळं जे पाणी जे आहे ते झाडाच्या वाढीसाठी आणि ग्रोथसाठी अवेलेबल आहे. It is not the clear cut indication. The difference exists because the water retention characteristics may be different from different soil. आता कशामुळे? आता तुम्ही म्हणताल सर पावसाचं पाणी पडल्यानंतर ते झाडाला अवेलेबल होणारच आहे की, पण तसं नसतंय. सॉइल कोणत्या प्रकारचे आहे, पाऊस किती पडलेला आहे, किती क्वांटिटीचा पडलेला आहे, क्रॉपची ग्रोथ स्टेज कोणती आहे त्याच्यावर हे डिपेंड असते. ओके, सँडी जमीन असेल आणि पाऊस थोडासा पडला तर सँडी मध्ये सगळं पाणी काय होतं, जमिनीमध्ये मुरतं आणि निघून जातं, त्यामुळे वॉटर होल्ड जास्त होत नाही. किंवा जर सॉइल जर असेल क्लेई असेल आणि थोडासा जरी पाऊस पडला तर ती क्लेई सॉइल चांगलं वॉटर होल्ड करते आणि इट इज अवेलेबल फॉर द प्लांट ग्रोथ अँड देअर डेव्हलपमेंट. द फोर्स ऑफ ऍडिझन अँड कोइझन इन द सॉइल वॉटर सिस्टम. आता सॉइल वॉटर सिस्टम मध्ये ऍडिझन आणि कोइझन. आता इथं तुम्हाला काय दिसतंय, जी स्ट्रीप दिसते चॉकलेटी कलरची ती आहे सॉइल पार्टिकल आणि HOHOH2O जो बॉन्ड आहे ते आहे वॉटर. तर इथं काय दिसतंय एक लक्षात ठेवा. तुम्हाला सोप्या भाषेमध्ये एकच मिनिट मी अनोटेशन घेतो. ओके, तर इथं व्हॅनिशिंग पेंट घेऊया आपण. तर इथं हे जे आहे हे सगळं काय आहे, हे सगळं सॉइल पार्टिकल आहे, कळालं. आणि हे जे दिसतंय हे संपूर्ण हे काय आहे, वॉटर मॉलिक्युल्स आहेत. ओके, सॉइल पार्टिकल आणि वॉटर मॉलिक्युल्स. ओके, तर सॉइल पार्टिकल्स आणि वॉटर मॉलिक्युल मध्ये जे अट्रॅक्शन होतं, अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर पार्टिकल, इट इज नोन ऍज ऍडिझन. बघा इथं लिहिलंय ऍडिझन. ओके, ऍडिझन म्हणजे काय, अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर पार्टिकल. सॉइल हा एक पार्टिकल झाला, वॉटर हा एक मॉलिक्यूल झाला. सॉइलनं वॉटर मॉलिक्यूलला पकडून ठेवणे किंवा धरणे किंवा होल्ड करणे ह्याला काय म्हणलं जातं, ऍडिझन. ओके, हा ऍडिझन. आणि त्यानंतर वॉटर मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल दोघांमध्ये जे बाइंडिंग होतं, म्हणजे वॉटर पाण्यावर पाण्याचा जो दुसरा लेअर बसतो, पाण्यावर जो पाण्याचा दुसरा लेअर बसतो त्याला आपण काय म्हणतो, कोइझन. कळालं. वॉटर मॉलिक्यूल एक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला पकडतो. अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर पार्टिकल किंवा सिमिलर मॉलिक्यूल. ओके, त्याला काय म्हणतो आपण, कोइझन. कळाला फरक तुम्हाला ऍडिझन आणि कोइझनचा? ऍडिझन म्हणजे काय, अट्रॅक्शन ऑइल टू वॉटर मॉलिक्यूल. सॉइलनं पाण्याला पकडलेलं आहे त्याला आपण ऍडिझन म्हणतो. आणि अट्रॅक्शन ऑफ वॉटर मॉलिक्यूल प्लस वॉटर मॉलिक्यूल त्याला आपण कोइझन म्हणतो. म्हणजे अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर पार्टिकल, वॉटर प्लस वॉटर, कोइझन. आता पाण्याच्या एका लेअरवर पाण्याचा दुसरा लेअर पण असतो, पाणी एक थेंब दुसऱ्या थेंबाला पकडतं, त्याला म्हणतात कोइझन. आणि सॉइल पार्टिकल पाण्याला पकडतं, ऍडिझन. तर ऍडिझन आणि कोइझन हे जे दोन फोर्सेस आहेत, पहिल्यांदा काय होतं, सॉइल पार्टिकल मध्ये वेन्स द एंट्री ऑफ वॉटर, ज्यावेळेस पाण्याची एंट्री होते त्यावेळेस सॉइल पार्टिकलच्या अराउंड, सॉइल पार्टिकलच्या अवतीभोवती जे सॉइल पार्टिकल पहिल्यांदा पाण्याचा लेअर बसतो, पहिला लेअर बसतो त्याला म्हणतो ऍडिझन. आणि वॉटरवर जो दुसरा लेअर बसतो, वॉटरचा तिसरा लेअर बसतो त्याला काय म्हणतो आपण, कोइझन. तर ऍडिझन आणि कोइझन जे फोर्सेस आहेत हे दोन फोर्सेस आहेत. आय थिंक यू हॅव क्लिअर द कन्सेप्ट. आता रिटेन्शन ऑफ वॉटर मध्ये हेच सांगितलेलं आहे, वॉटर दॅट एंटर्स इन द सॉइल इज रिटेन्ड बाय द मीन्स ऑफ फॉलोइंग फोर्सेस.
पाणी जे आहे सॉइल पार्टिकल मध्ये ज्यावेळेस जातं त्यावेळेस काही फोर्सेस न ते पकडलं गेलं जातं किंवा पकडलं जातं. ठीक आहे. पाणी जे आहे जे एकच मिनिट, वेट अ मिनिट, एकच मिनिट. तर पाणी जे आहे ते सॉइल पार्टिकल कडून म्हणजे सॉइल वॉटर मॉलिक्यूलला पकडते, त्याला काय म्हणतात ऍडिजन, द फोर्स ऑफ ऍडिजन. इट इज द अट्रॅक्शन ऑफ सॉलिड सरफेस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इट इज द अट्रॅक्शन ऑफ अनलाइकली मटेरियल टू इच अदर. ड्यू टू द फोर्स ऑफ ऍडिजन द वॉटर मॉलिक्यूल आर अटॅच्ड टू द सरफेस ऑफ सॉइल पार्टिकल अँड द थिन फिल्म ऑफ वॉटर इज टाइटली हेल्ड अराउंड द सॉइल पार्टिकल. तर सॉइल पार्टिकलच्या भोवताली किंवा त्याच्या आजूबाजूनं वॉटर मॉलिक्यूल पकडल्यामुळं ते फोर्स जो असतो तो खूप टाइटली पकडलेला असतो, त्याला आपण इनर कॅपिलरी वॉटर पण म्हणतो. आता कॅपिलरी वॉटर काय आहे, इनर आउटर काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फायनर द सॉइल पार्टिकल, ग्रेटर द सरफेस एरिया अँड कॉन्सिक्वेंटली द वॉटर फिल्म इज हेल्ड, इज रिटेन्ड, इज मोर टाइटली. तर पहिल्यांदा ज्यावेळेस सॉइल मध्ये पाण्याची एंट्री होते, first time when the water enter into the soil hold that water very tightly around itself. ओके, पहिल्यांदा ज्या वेळेस पाणी सॉइल मध्ये जातं, कारण की सॉइल ज्यावेळेस कोरडी असते आणि पहिल्यांदा एंट्री जर पाण्याची झाली तर सॉइल पार्टिकल त्या पाण्याला खूप घट्ट पकडून ठेवतो स्वतःच्या भोवती. त्याला काय म्हणतो आपण ऍडिजन. ओके, फोर्स ऑफ ऍडिजन, अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर पार्टिकल. दोन जे डिसिमिलर पार्टिकल आहेत, इथं सॉइल एक पार्टिकल आहे आणि वॉटर एक पार्टिकल आहे. सॉइल आणि वॉटर एकामेकाला पकडून ठेवतात घट्ट, त्याला काय म्हणतात फोर्स ऑफ ऍडिजन. कळालं? वॉटर रिटेन्शन आपलं शिकवायचं चालू आहे, लेक्चर नंबर 6 आहे. ओके, फोर्स ऑफ कोइजन, इट इज द अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर मॉलिक्यूल ऑफ लाईक कॅरेक्टरिस्टिक्स. एका सारख्या दोन सिमिलर मॉलिक्युल्स एकामेकाला जे पकडून ठेवतात, म्हणजे सॉइल पण सॉइलला पकडून ठेवते, वॉटर पण वॉटर मॉलिक्यूलला पकडून ठेवतं, त्याला काय म्हणलं जातं कोइजन. वेन अ मोर वॉटर इज ऍडेड टू द मॉइस्ट सॉइल, when a more water is added to the moist soil, the cohesive force come into action and freshly added molecule get attached towards already existing water molecule. एक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला पकडतो किंवा एक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला होल्ड करतो. ठीक आहे, एक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला होल्ड करतो, एकामेकाला पकडलं जातं, त्याला काय म्हणतात कोइजन. कळालं? अ फिल्म अराउंड द सॉइल पार्टिकल. तर पहिल्यांदा काय असते, सॉइल पार्टिकलच्या भोवती एक पाण्याचा लेअर येतो, त्या पाण्याच्या लेअरवर दुसरा पाण्याचा लेअर जातो, त्याला म्हणायचं कोइजन. ओके, सो अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर मॉलिक्यूल, दोन सिमिलर मॉलिक्यूलचं अट्रॅक्शन, त्याला काय म्हणतो आपण कोइजन. त्यानंतर सॉइल कोलाइड. आता सॉइल कोलाइड ही कन्सेप्ट काय आहे, clay or humus soil particle, the water is also retained in the soil due to the soil collide like a clay or humus particle. The water thus retained in a soil is called as imbibitional moisture. आता काही गोष्टी सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये जातात, इनसाइड जातात. ओके, सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये पण काही पाणी जातं आणि बाहेर पण काय पकडलेलं असते अराउंड इट सेल्फ, तर त्याला जे आपण म्हणतो इट इज कॉल्ड ॲज सॉइल कोलाइड. द वॉटर विच इज ऍडसॉर्ब्ड म्हणजे आतमध्ये येतं, त्याला म्हणतो आपण सॉइल कोलाइड. थोडक्यात तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करता त्यावेळेस तुमच्या शरीराला पाणी चिकटतं, बरोबर आहे, आपण टावेलनं ते पुसतो, त्याला काय म्हणायचं आपण ऍडिजन. कळालं? आणि ज्या वेळेस आपण पाणी पितो, तोंडानं पाणी पितो, ते शरीराच्या आतमध्ये जातं, त्याला काय म्हणायचं इम्बिबिशनल मॉइश्चर, की ते शरीराच्या आतमध्ये. आंघोळ केलेलं पाणी शरीराच्या आतमध्ये जातं का तुमच्या? तुम्ही ज्यावेळेस आंघोळ करता त्यावेळेस ते पाणी शरीराच्या आतमध्ये जातं का? नाही जाते, शरीरावर वगळतं आणि निघून जातं, फक्त चिटकतं थोडंसं. आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी पिता, जेवणाच्या वेळेस जेवणानंतर पिता, त्यावेळेस ते शरीराच्या आतमध्ये जातं. इथं पण देअर आर सम वॉटर विच इज गोज इनसाइड टू द सॉइल पार्टिकल, सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये जातं, त्याला म्हणतात सॉइल कोलाइड. सच रिटेन्शन ऑफ मॉइश्चर इज अ डिफरंट इन अ डिफरंट सॉइल. हे जे रिटेन्शन ऑफ मॉइश्चर असते ते वेगवेगळ्या सॉइलमध्ये वेगळं असते. फाईन टेक्स्चर्ड सॉइल having greater aggregation and more organic matter or humus retain much more quantity of water than those coarse textured single grained soil.
विच आर पुअर इन ऑर्गॅनिक मॅटर. तर लक्षात ठेवायचं, फाईन टेक्स्चर सॉइल मध्ये जेवढी सॉइल फाईन असेल आणि जेवढी सॉइल क्लेई असेल किंवा ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण जास्त असेल तेवढं पाणी आतमध्ये ऍब्सॉर्ब होतं, तेवढं पाणी सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये शिरतं. ओके. आणि जेवढी सॉइल कोर्स टेक्स्चर्ड असेल, जेवढी सॉइल रफ अँड टफ असेल, हार्ड असेल, तेवढं पाणी कमी सॉइलच्या आतमध्ये शिरतं. आता उदाहरणार्थ वाळू पाणी धरून ठेवणार आहे का? वाळूच्या आतमध्ये पाणी शिरणार आहे का? नाही. वाळू फक्त बाहेर जास्त भिजू शकते, आतमध्ये जास्त पाणी साठणार नाही. थोडंसं शिरणार की, मी काय नाही म्हणत नाही, पण जर क्लेई सॉइल असेल तर क्लेई सॉइल हॅव्हिंग अ गुड अमाऊंट ऑफ वॉटर, क्लेई सॉइल मध्ये जे आहे ते जास्त अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे ते जास्त अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे एकच मिनिट. तर हे जे आहे हे जे आहे ते आतमध्ये शिरतं. ओके. किंवा आतमध्ये इन्सर्ट होतं. ठीक आहे. तर हा जो डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स आहे किंवा हा जो आतमध्ये पाणी शिरणं आहे, ओके, जे इनसाइड मध्ये शिरतं किंवा आतमध्ये जातं, ठीक आहे, त्याला काय म्हणलं जातं? सॉइल कोलाइड. ओके. सो वॉटर जे आहे ते सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये जातं किंवा आतमध्ये इनसाइड मध्ये शिरतं आणि त्यामुळे सॉइल पार्टिकल फुगतं किंवा स्वेलिंग होतं. त्याला काय म्हणलं जातं? इम्बिबिशनल मॉइश्चर. ओके. बिकॉज ऑफ द वॉटर विच इज गो इनसाइड टू द सॉइल पार्टिकल, पाणी जे आहे ते सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये शिरतं किंवा आतमध्ये जातं आणि त्याच्यामुळे सॉइल पार्टिकल फुगतं किंवा स्वेलिंग होतं. इट इज नॉन ॲज इम्बिबिशनल मॉइश्चर. त्याला काय म्हणलं जातं? इम्बिबिशनल मॉइश्चर. कळलं का तुम्हाला मी काय सांगतो? समजलं का? सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये पाणी गेल्यामुळं सॉइल पार्टिकल फुगतं, स्वेलिंग होतं, त्याला म्हणतात इम्बिबिशनल मॉइश्चर. आता उदाहरणार्थ पोरांनो, जेवण करायच्या अगोदर, ओके, जेवण करायच्या अगोदर, जेवण तुम्ही करताय त्याच्या अगोदर तुमचं पोट भरलेलं असते, फुगलेलं असते, कमी असते, नॉर्मल असते. जेवल्यानंतर थोडस तुमचं पोट बाहेर येतं किंवा फुगतं का? तर अन्न आणि पाणी शरीरामध्ये गेल्यामुळं पोट थोडंसं एक्सपांड होतं. तसंच आहे, सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये पाणी गेल्यामुळं सॉइल पार्टिकल थोडंसं एक्सपांड होणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. कळालं? तर सॉइल वॉटर रिटेन्शनचे 3 प्रकार आहेत: ऍडिझन, कोइझन आणि सॉइल कोलाइड. कळालं? आता काइंड्स ऑफ सॉइल वॉटर. आता सॉइल वॉटरचे जे वेगवेगळे प्रकार आहेत तर ते प्रकार मी तुम्हाला आता सांगणार आहे. सॉइल वॉटरचे काइंड्स ऑफ सॉइल वॉटर. वेन इट इज ऍडेड टू द ड्राय सॉइल आयदर बाय रेन और इरिगेशन डिस्ट्रीब्युटेड अराउंड द सॉइल पार्टिकल वेअर इट इज हेल्ड ऍडिझिव्ह और कोइझिव्ह फोर्स. एकच मिनिट, तो फोटो मी टाकलाय का? नाहीये. परंतु एकच मिनिट, वेट फॉर जस्ट मिनिट, वेट फॉर जस्ट मिनिट, एकच मिनिट थांबा. स्किप का होईना हे ॲग्रो 123. ओके, ॲग्रो 123 ग्रुपवर आहे ना. ओके, जस्ट मिनिट, एकच मिनिट, एक फोन आलाय. हॅलो.
स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का? हॅलो हॅलो, स्क्रीन दिसते का? हा, काय दिसतंय? सॉइल वॉटर काय दिसतंय? एक गो सर्कल दिसतात का? येस सर. दिसतायत का? अरे दिसतायत का सर्कल? येस हा, ओके. तर सॉइल वॉटर क्लासिफिकेशन मध्ये काय मुद्दे आहेत? तर पहिला जो लेअर येतो सॉइल वॉटरवर, पहिला असते सॉइल पार्टिकल. आता मी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ सॉइल वॉटर शिकवतोय. ओके, तर सॉइल पार्टिकल वर पहिला लेअर येतो पाण्याचा, ज्याला म्हणतात हायड्रोस्कोपिक वॉटर. ओके, तर हायड्रोस्कोपिक वॉटर जे आहे, एकच मिनिट एक फोन आलेला आहे. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स, जरा अर्जंट 2 फोन होते. सॉइल वॉटर जे आहे ते पोरांनो, सॉइल मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस वॉटरची एंट्री होते, तर सॉइल पार्टिकलच्या अराउंड पहिला लेअर फॉर्म होतो. ठीक आहे, त्याला आपण हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतो. तर बेसिकली हायड्रोस्कोपिक वॉटर जे असते ते 10,000 ऍटमॉस्फिअर ते 31,000 ऍटमॉस्फिअर शक्यतो हे वेफर फॉर्म मध्ये असते. म्हणजे सॉइलच्या आजूबाजूला जे क्रॅक्स असतात, भेगा असतात, किंवा सॉइलच्या आजूबाजूला जे पार्टिकल असतात ते वेपर फॉर्म मध्ये असते, वाफेच्या प्रमाणामध्ये असते हायड्रोस्कोपिक वॉटर. या हायड्रोस्कोपिक वॉटरचा सॉइलला किंवा प्लांट हे जे वॉटर आहे ते ऍब्सॉर्ब करून घेऊ शकत नाही, कारण की वेपर फॉर्म मध्ये आहे. झाडाची मुळं कोणतंही पाणी जे वेपर फॉर्म मध्ये आहे, इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टू ऍब्सॉर्ब. तर लक्षात ठेवा, सॉइल ज्यावेळेस सुकलेली असते, कोरडी असते, ड्राय असते, त्याच्यामध्ये कोणतंही पाणी नसते, त्यावेळेस जे वॉटर सॉइलच्या आजूबाजूला असतं त्याला म्हणायचं वेपर फॉर्म. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक देतो, एखादी बाटली आहे त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही, म्हणजे पूर्ण पाणी पिऊन संपलेली बाटली आहे. मग याचा अर्थ आहे का की त्याच्यामध्ये काहीच पाणी नसणार आहे? 100% त्याच्यामध्ये 1-2 थेंब पाणी निघणारच, कारण की ते पाणी जे आहे त्या बाटलीच्या आतमध्ये वेपर फॉर्म मध्ये असतं, पण ते तुम्हाला दिसत नाही. ह्याचा अर्थ असा नाहीये की ती बाटली संपूर्णपणे कोरडी असते. पाणी जर बाटलीमधलं तुम्ही सगळं पिलं, तुम्हाला काय दिसत नाहीये, बाटलीला तुम्ही टोपण लावलं, पण ती बाटली जर त्या बाटलीमध्ये काही प्रमाणात का होईना पाणी आतल्या कडेला चिकटलेलं असतं, जे वेपर फॉर्म मध्ये असते बाटलीच्या आतमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्कोपिक वॉटर. काय म्हणतो आपण? हायड्रोस्कोपिक वॉटर. तसंच जमीन जरी तुम्हाला डोळ्यानं कोरडी दिसत असते, पूर्ण ड्राय दिसत असते, तर तिच्यामध्ये काही प्रमाणात का होईना वॉटर हे कायम असतंच, कितीही जमीन कोरडी असू दे, पण ते वेपर फॉर्म मध्ये असतं. आणि ते 31 ऍटमॉस्फिअर ते 10,000 ऍटमॉस्फिअर एवढ्या प्रेशरनं ते सॉइलनं ते होल्ड केलं असते. तर जमिनीला ज्या भेगा असतात त्याच्यामध्ये ते असते, पण त्याचा उपयोग ऍग्रिकल्चरसाठी किंवा प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी काही होत नाहीये.
त्याचा कुठलाही वापर होत नाही प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी, ते जे असतं त्याला आपण हायड्रोस्कोपिक वॉटर असं म्हटलं जातं, किंवा आपण त्याला असं हायड्रोस्कोपिक वॉटर असं म्हणतो. कळालं? तर हायड्रोस्कोपिक वॉटर हा पहिला लेअर असतो सॉइल वॉटरवर. त्यावेळेस जमीन कोरडी असते, ड्राय असते, आणि ते पाणी तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, ते वेपर फॉर्म मध्ये असते. आणि ते जे असते पाणी, ते फेनॉमेना ऑफ सरफेस टेन्शन, न ते पकडलं गेलेलं असतं किंवा होल्ड केलं गेलेलं असते. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीनं पहिलं जे लेअर येतो त्याला आपण हायड्रोस्कोपिक वॉटर असं म्हणलं जातं. समजलं तुम्हाला हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणजे काय आणि कशा पद्धतीनं असते? कळालं? त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इरिगेशन देता किंवा तुम्ही त्याला थोडासा पाऊस पडतो, थोडासा पाऊस पडला किंवा इरिगेशन दिलं, तर त्यानंतर सॉइल पार्टिकलच्या आजूबाजूला जो दुसरा लेअर फॉर्म होतो त्याला काय म्हणलं जातं? कॅपिलरी वॉटर. मी काय सांगते लक्षात घ्या, क्लासिफिकेशन ऑफ सॉइल वॉटर चाललेलं आहे. वेन यू आर गिव्हिंग ए इरिगेशन, ज्यावेळेस तुम्ही हलकं पाणी दिलं किंवा थोडासा पाऊस पडला, तर सॉइल पार्टिकलच्या आजूबाजूनं जो दुसरा लेअर फॉर्म होतो त्याला म्हणलं जातं कॅपिलरी वॉटर. ओके, तर कॅपिलरी वॉटर किती असते? 31 ऍटमॉस्फिअर टू 1/3 ऍटमॉस्फिअर. 31 ऍटमॉस्फिअर ते 103 ऍटमॉस्फिअर हे युनिट आहे वॉटर होल्ड करण्याचं बार मध्ये. ओके, आता हे मी तुम्हाला टेक्निकली सांगू शकत नाही, याकडे तुम्हाला पाठच करावे लागतील. तर कॅपिलरी वॉटर जे आहे तो लेअर, पहिला लेअर बसतो, जो पहिला लेअर असतो सॉइल पार्टिकल जे पहिला लेअर पकडतं, हे तर बघा मी लाल कलरने इंडिकेट केलेलं आहे, रेड कलरने इंडिकेशन दिलेलं आहे, तर त्याला म्हणलं जातं कॅपिलरी वॉटर. तर पहिला लेअर जो असतो त्याला म्हणतात इनर कॅपिलरी वॉटर. पहिला लेअर जो असतो त्याला काय म्हणलं जातं? इनर कॅपिलरी वॉटर. तर हायड्रोस्कोपिक वॉटरच्या आउटर बाउंड्री 10,000 ऍटमॉस्फिअर ते 31 ऍटमॉस्फिअर, 31 ऍटमॉस्फिअर ते 15 ऍटमॉस्फिअर मध्ये जे पहिलं पाणी पकडलं जातं त्याला इनर कॅपिलरी वॉटर म्हणतात. की जे वॉटर जे आहे ते झाडांच्या मुळाला इझिली मिळत नाही, झाडांच्या मुळाला थोडासा एनर्जी लावावी लागते ते पाणी ऍब्सॉर्ब करण्यासाठी. आणि म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? ऍडिजन, अट्रॅक्शन बिटवीन सॉइल पार्टिकल अँड वॉटर, ऍडिजन, त्याला म्हणलं जातं इनर कॅपिलरी वॉटर. आणि इनर कॅपिलरी वॉटरच्या नंतर वॉटरचा दुसरा लेअर बसतो, वॉटरचा दुसरा लेअर बसतो, त्याला म्हणलं जातं आउटर कॅपिलरी वॉटर, विच इज इझिली अवेलेबल. ते किती असते? 15 ऍटमॉस्फिअर ते 1/3 ऍटमॉस्फिअर, ज्याला म्हणलं जातं आउटर कॅपिलरी वॉटर. तर कॅपिलरी वॉटर मध्ये पोरांना दोन प्रकार पडतात, इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर. आता मी तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट, मला जरा पेंट घेऊ द्या. ओके, तर पोरांनो हे जे आहे हे काही तर मी आता ड्रॉइंग करतोय. ओके, हे जे निळ्या कलर मध्ये तुम्हाला दिसते, सॉरी खाली पण जाते थोडस, हे जे आहे हायड्रोस्कोपिक वॉटरचा आउटर लेअर, हायड्रोस्कोपिक वॉटरचा आउटर लेअर जो असतो, हे निळ्या कलरने जे मी हायलाइट करतोय त्याला म्हणतात इनर कॅपिलरी वॉटर. त्याला काय म्हणतात? इनर कॅपिलरी, सॉरी आत पण जाते थोडस, पण त्याला तर इलाज नाही, त्याला सगळ्याला काय म्हणलं जातं? इनर कॅपिलरी वॉटर. दिसलं का इनर कॅपिलरी वॉटर? मी काय दाखवलंय तुम्हाला ते दिसलं? तर हायड्रोस्कोपिक वॉटर जिथं संपतं तिथनं जो पहिला लेअर चालू होतो सॉइल पार्टिकलला, म्हणजे सॉइल पार्टिकललाच पकडलेला असते तसं पाहायला गेलं तर पोरांनो. ओके, हायड्रोस्कोपिक वॉटर बेसिकली वेपर फॉर्म मध्येच असते. तर ह्याला काय म्हणतात? इनर कॅपिलरी वॉटर. इनर कॅपिलरी वॉटर झाडांच्या मुळाला इतक्या सहजासहजी इझिली घेता येत नाही, थोडीशी एनर्जी आणि मुळाला ताकद. म्हणजे तुम्हाला जर स्ट्रॉ टाकून जर तुम्हाला बाटलीतलं पाणी प्यायचं असेल तर कसं असा आवाज येतो, कारण की तुम्ही ताकद लावता. ओके, आणि ऍब्सॉर्ब करता. तर स्ट्रॉ टाकून ज्यावेळेस आपण पाणी पितो त्यावेळेस आपण ताकद लावतो किंवा एनर्जी लावतो. तशीच ताकद झाडांच्या मुळाला ताकद लागून ते पाणी ओढावं लागतं, ताकद लावावी लागते, इझिली भेटत नाही. आता बाटलीतलं समजा हे काही आता बाटली आहे, मी पाणी पितोय, तुम्हाला काय आवाज आला का? बाटली घेतली मी, तोंडात ओतली आणि मी गिळलं पाणी एकदम इझिली. तर हे इनर कॅपिलरी वॉटर हे डिफिकल्टली अवेलेबल असते. ओके, आता आउटर कॅपिलरी वॉटर दाखवतो, ह्या लाल मध्ये दाखवतो, मी कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. ओके, हे कलर का चेंज होईल ना व्हॅनिशिंग पेंटचा? नको, मला व्हॅनिशिंग पेंटच पाहिजे, पण पेंटचा कलर चेंज होत नाही. एकच मिनिट, ठीक आहे, काय जो आहे तो आहे, निळाच येतोय तर निळाची. ओके,
तर हे बघा झालं कलेक्शन. ओके, हे बघा इथं जे मी हे करतोय, आउटर कॅपिलरी वॉटर, इनर कॅपिलरी वॉटर नंतर पाण्यावर पाण्याचा जो लेअर बसतो, मी पुन्हा काय सांगते बघा, इनर कॅपिलरी वॉटर नंतर पाण्याचा जो पाण्यावर लेअर बसतो त्याला म्हणतात आउटर कॅपिलरी वॉटर. कळालं का? बघा इथं हे आउटर कॅपिलरी वॉटर आहे. बाहेरच्या बाजूनं आउटर कॅपिलरी वॉटर जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल वॉटरची इनर लेअर असते. बघा हे आउटर कॅपिलरी वॉटर. इट इज इझिली अवेलेबल वॉटर. हे जे आहे ते झाडांच्या मुळांना इझिली अवेलेबल होतं, जास्त ताकद लावायला लागत नाही. हे जे पाणी आहे बघा, मी त्याच कॅपिलरी वॉटर मध्ये दोन प्रकार सांगतोय, इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर. दिसलं का? कळालं? आउटर कॅपिलरी वॉटर जे आहे ते किती असतंय? 15 ऍटमॉस्फिअर ते 1/3 ऍटमॉस्फिअर. म्हणजे कॅपिलरी वॉटर मध्ये दोन प्रकार पडतात, इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर. आउटर कॅपिलरी वॉटर जे आहे ते इझिली अवेलेबल असते झाडांच्या प्लांटसाठी, ग्रोथसाठी आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. कळालं? आउटर कॅपिलरी वॉटर तुम्हाला ओके, ठीक आहे. आता मी सोडून देतो म्हणजे पेंट व्हॅनिश होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आता कॅपिलरी वॉटर इज द ओनली ऍग्रिकल्चरल वॉटर हॅव्हिंग ऍग्रिकल्चर इम्पॉर्टन्स. कॅपिलरी वॉटर हे एकमेव वॉटर आहे की जे झाडाच्या मुळांना, झाडाची मुळं ते ऍब्सॉर्ब करतात स्वतःच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. झाडांची मुळं ऍब्सॉर्ब करतात स्वतःच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. त्याला काय म्हणलं जातं? कॅपिलरी वॉटर. तर कॅपिलरी वॉटर मध्ये काय पडतात पोरांनो? दोन प्रकार, इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर. इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर. ओके, ठीक आहे. इनर कॅपिलरी वॉटर किती ऍटमॉस्फिअरला असते? 31 ते 15 ऍटमॉस्फिअरला. आणि ते डिफिकल्टी अवेलेबल असते, म्हणजे झाडाला मी येतं पण ताकद लावावी लागते. जसं मी म्हणलं स्ट्रॉ टाकून आपण पितो तर आपण ताकद लावतो. आणि इझिली अवेलेबल वॉटर कुठलं असतंय? आउटर कॅपिलरी वॉटर. म्हणजे पाण्याच्या लेअरच्या बाजूला वॉटरचा दुसरा लेअर बसतो, पाण्याचा दुसरा थर बसतो, त्याला आपण काय म्हणतो? आउटर कॅपिलरी वॉटर. कळालं? कळालं इनर आणि आउटरचा फरक किंवा डिफरन्सेस? ठीक आहे, ओके. तर हे झालं. आणि जे पाणी जे असते ते कुठल्या फोर्सनं पकडलं असते? ऍडिझन आणि कोइझन. ऍडिझन आणि कोइझन ह्या फोर्सनं. आणि जो तिसरा प्रकार आहे पोरांनो, जास्त पाणी दिलं गेलं, ओव्हर इरिगेशन दिलं गेलं किंवा भरपूर पाऊस पडला तर सॉइल पार्टिकलची कॅपॅसिटी असते पाणी पकडायची ती संपते आणि एक्सेस वॉटर जमिनीमध्ये मुरतं. ग्रॅव्हिटेशनलच्या फोर्समुळे, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे एक्सेस पाणी जमिनीमध्ये मुरतं. त्याला काय म्हणलं जातं? ग्रॅव्हिटेशनल वॉटर. त्याला काय म्हणतात पोरांनो? ग्रॅव्हिटेशनल वॉटर. तर एक्सेस पाणी जे आहे ते गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे जमिनीमध्ये मुरतं, जमिनीमध्ये निघून जातं. त्याला काय म्हणलं जातं? ग्रॅव्हिटेशनल वॉटर. कळालं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय? तर सॉइल पार्टिकलची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपते आणि एक्स्ट्रा झालेलं किंवा एक्सेस झालेलं पाणी जमिनीमध्ये जातं, डाऊनवर्ड मुवमेंट होती ग्राउंड वॉटर रिचार्जसाठी. त्याला काय म्हणलं जातं? ग्रॅव्हिटेशनल वॉटर. बघा इथं निळ्या लाईननं, उभ्या निळ्या लाईननं ते पकडलेलं आहे. म्हणजे शक्यतो सॉइल पार्टिकल मध्ये पकडलेलं नसते. दोन सॉइल पार्टिकल मधला जो गॅप असतो त्याच्यामध्ये ते पाणी असते आणि जमिनीमध्ये मुरतं. तर ग्रॅव्हिटेशनल वॉटरचा ऍग्रिकल्चरला काही इम्पॉर्टन्स नाहीये. ग्राउंड वॉटर रिचार्ज होतो आणि तेच पाणी जमिनीमध्ये मुरतं. तेच पाणी भविष्यामध्ये किंवा फ्युचरमध्ये आपण काय करतो? विहिरीमधनं, बोरवेल मधनं काढून शेताला देतो. त्याला काय म्हणतात? आउटर. त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हटलं जातं. ठीक आहे, तर कळालं असेल तुम्हाला. आय होप यू हॅव अंडरस्टूड. आता मी पुन्हा स्क्रीन शेअर करतोय जे आपली रेग्युलर होती ती. ओके, स्क्रीन दिसते, आवाज ऐकू येतोय? स्क्रीन दिसते, आवाज ऐकू येतोय? हॅलो? येस सर. ओके. तर सॉइल वॉटर मध्ये 3 प्रकार असतात पोरांनो: हायड्रोस्कोपिक वॉटर, कॅपिलरी वॉटर आणि ग्रॅव्हिटेशनल वॉटर. हायड्रोस्कोपिक वॉटर जे असते, वॉटर इज हेल्ड टाइटली टू द सॉइल सरफेस. ज्यावेळेस जमीन कोरडी असते आणि जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर नसतं त्यावेळेस जे मॉइश्चर असतं त्याला हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतात. द वॉटर हेल्ड बाय द सॉइल पार्टिकल ड्यू टू द फोर्स ऑफ ऍडिझन अँड कोइझन. ऍडिझन आणि कोइझन ह्या फोर्समुळे ते पकडलेलं असते. शक्यतो ते वेपर फॉर्म मध्ये असतं, डोळ्याने दिसत नाही. म्हणजे मॉइश्चर ओलावा थोडासा दिसतो, म्हणजे ओलं दिसतं थोडंसं, पण ते वेपर फॉर्म मध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. इट इज हेल्ड बाय द सॉइल पार्टिकल 10,000 to 31 ऍटमॉस्फिअर. सॉइल पार्टिकल ते जे पकडतं ते 10,000 ते 31 ऍटमॉस्फिअरला पकडले असते. हायड्रोस्कोपिक वॉटर हॅज नो एनी युजफुल फॉर द प्लांट. झाडाची मुळं ते पाणी घेऊ शकत नाहीत, का की बिकॉज इट इज इन अ वेपर फॉर्म
and it does not have any importance in agriculture, but some bacteria are capable of using this. पण सॉइल मध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात बेनिफिशियल हार्मफुल ते हे पाणी घेऊ शकतात. ओके, असं म्हणजे असं ठरलेलं आहे किंवा म्हणतात. तर ते बॅक्टेरिया जे आहे ते पाणी घेतात त्याला हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतात. हायड्रोस्कोपिक वॉटर नंतर जो दुसरा लेअर बसतो त्याला कॅपिलरी वॉटर म्हणतात. द वॉटर हेल्ड बाय अ थिक सरफेस ऑफ द सॉइल पार्टिकल absorption force. This water held by the soil particle due to the force of surface tension. हा जो दुसरा लेअर आहे कॅपिलरी हायड्रोस्कोपिक वॉटर नंतरचा दुसरा येतो त्याला म्हणतो आपण कॅपिलरी वॉटर. आणि कॅपिलरी वॉटर जे आहे ते सॉइल पार्टिकल होल्ड करतं. ठीक आहे, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. इट इज हेल्ड बाय द सॉइल पार्टिकल 31 atmosphere to 1/3 atmosphere. 31 atmosphere ते 103 atmosphere. Capillary water has a useful for plant because plant nutrient dissolved in the water and absorbed by the plant for their growth and development, so it is important in agriculture. तर हे जे कॅपिलरी वॉटर आहे हे कॅपिलरी वॉटर जे सॉइल पार्टिकल पकडून ठेवतं किंवा सॉइल पार्टिकल होल्ड करतं. ठीक आहे, तर ते कॅपिलरी वॉटर मध्ये काय होतं, सॉइल मध्ये जे न्यूट्रिएंट आहेत ते त्या वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ते जे वॉटर आहे ते जे न्यूट्रिएंट आहे ते ऍब्सॉर्ब करतं. त्याला काय म्हणलं जातं, आपलं कॅपिलरी वॉटर. त्याला काय म्हणतात, कॅपिलरी वॉटर. आणि इट इज युजफुल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. आणि जे प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी युजफुल असते. ओके, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॅपिलरी वॉटर. कारण की त्यामध्ये सॉइल मध्ये असलेले न्यूट्रिएंट त्यामध्ये विरघळलेले असतात. त्यामुळे इट विल हॅव्हिंग अ ऍग्रिकल्चरल इम्पॉर्टन्स. ठीक आहे, आणि कॅपिलरी वॉटर ही एकमेव वॉटर आहे की जे प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी युजफुल असते. त्यानंतर इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर, मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं. आता इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर काय आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. इट इज द पार्ट ऑफ कॅपिलरी वॉटर विच इज नियर टू द हायड्रोस्कोपिक वॉटर. इट इज फॉर्म अ थिन लेअर. हायड्रोस्कोपिक वॉटरच्या आउटर बाउंड्रीवर एक पातळसा लेअर बसतो त्याला म्हणतात इनर कॅपिलरी वॉटर, विच इज हेल्ड टाइटली ऍट ऍटमॉस्फेरिक टेन्शन ऑफ 31 to 15 atmosphere. जो खूप टाइटली पकडलेला असते सॉइल पार्टिकलनं ह्या इनर कॅपिलरी वॉटरला. सहजासहजी झाडाला मिळत नाही, मिळतं पण झाडाला ताकद लावावी लागते ऍब्सॉर्ब करण्यासाठी. जी मी उदाहरण दिलं, स्ट्रॉतनं आपण जसं ताकद लावून खिचतो तशी ताकद लावून ते वॉटर ऍब्सॉर्ब करावं लागतं. इनर कॅपिलरी वॉटर विच इज डिफिकल्टली अवेलेबल. झाडाला भेटतं पण झाडाला सहजासहजी भेटत नाही, थोडीशी ताकद लावावी लागते, त्याला म्हणतात इनर कॅपिलरी वॉटर. आणि आउटर कॅपिलरी वॉटर, इट इज द पार्ट ऑफ कॅपिलरी वॉटर विच इज नियर टू द इनर कॅपिलरी वॉटर अँड ग्रॅव्हिटेशनल वॉटर. इट इज इन अ फॉर्म ऑफ थिक फिल्म. जी आउटर फिल्म आहे, थिक फिल्म, त्याच्या फॉर्म मध्ये जे बसतं, म्हणजे इनर कॅपिलरी वॉटर नंतर जी दुसरी लेअर बसते ज्याला आपण आउटर कॅपिलरी वॉटर म्हणतो, विच इज हेल्ड लूजली. ते सॉइल पार्टिकलनं पकडलेलं असते पण लूज पकडलेलं असते. त्यामुळं झाडांच्या मुळांना जास्त ताकद लागत नाही, ते इझिली ऍब्सॉर्ब करू शकतात. आणि ते किती असते, 15 ते 1/3 atmosphere. 15 ते 103 atmosphere. इट इज मूव्ह फ्रॉम द वन सॉइल पार्टिकल टू अनदर सॉइल पार्टिकल. ते जे आहे ते एका सॉइल पार्टिकल कडून दुसऱ्या सॉइल पार्टिकल कडे इझिली मूव्ह होतं किंवा त्याची मुवमेंट जी आहे ती खूप इझिली होते. एकच मिनिट. ओके, ठीक आहे, त्याला काय म्हणतात, आउटर कॅपिलरी वॉटर. आणि जो शेवटचा प्रकार आहे किंवा जो लास्टचा प्रकार आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. द वॉटर इज नॉट हेल्ड बाय द सॉइल surface of the soil particle, so it goes downward because of the gravitational force is known as gravitational water. जे वॉटर सहजासहजी सॉइलनं पकडलेलं नसतंय, इझिली पकडलेलं नसतंय, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणतो. आणि गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे, बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, इट विल मूव्ह डाऊनवर्ड. तो डाऊनवर्ड जातं, जमिनीमध्ये मुरतं. आणि इट विल हॅव्हिंग अ 0 atmospheric टेन्शन. आणि त्याच्यावर जे ऍटमॉस्फेरिक टेन्शन असते ते किती असतंय, 0. कळालं. इट विल हॅव्हिंग अ 0 atmospheric tension. Gravitational water has no any useful for plant, so it does not have no importance in agriculture. Gravitational water does not have any useful for the plant, so it does not have any important in agriculture. Gravitational water जे जमिनीमध्ये मुरतं त्यामुळे झाड तर काय ऍब्सॉर्ब करत नाही.
त्यामुळे ह्याचा ऍग्रिकल्चरला डायरेक्टली फायदा नाहीये, पण इनडायरेक्टली आहे. कारण की जमिनीमध्ये मुरलेलं पाणी आपण विहीर मधनं बोरवेल मधनं आपण उपसून काढतो आणि शेताला देतो. म्हणजे ते पाणी जरी डायरेक्टली युजफुल नसलं ऍग्रिकल्चरमध्ये, तरी इनडायरेक्टली जमिनीमध्ये मुरून पुन्हा विहिरीमधनं काढून आपण ते वापरतो. सो दिस वॉटर इज युजफुल फॉर ग्राउंड वॉटर रिचार्ज. हे जे पाणी आहे हे ग्राउंड वॉटर रिचार्ज करतं. आता इथं दाखवलंय बघा पोरांनो, इथं काळ्या कलर मध्ये सॉइल दिसते, त्याच्यामध्ये जो पहिला लेअर आहे लाल कलर मध्ये हायड्रोस्कोपिक वॉटर बघा 31 ऍटमॉस्फिअर मध्ये दिलेलं आहे. हायड्रोस्कोपिक वॉटर 10,000 ते 31,000 ऍटमॉस्फिअर. त्यानंतर कॅपिलरी वॉटर दाखवलेलं आहे बघा 31 ऍटमॉस्फिअर पासून 0.033 किंवा 1/3. त्यामध्ये इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर दोन्ही दाखवलेलं आहे. ठीक आहे. 15 ऍटमॉस्फिअर म्हणजे विल्टिंग पॉइंट आहे. विल्टिंग पॉइंट म्हणजे काय, 15 ऍटमॉस्फिअरच्या खालचं पाणी सॉइल घेऊ शकत नाही किंवा सॉइल ऍब्सॉर्ब करू शकत नाही. आणि त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल वॉटर चालू होतं 0.33 पासून 0 ऍटमॉस्फिअरिक टेन्शन पर्यंत. तर ते सरफेस वॉटर असते की जे जमिनीमध्ये मुरतं, त्याच्यावर ऍटमॉस्फिअरिक टेन्शन कुठलंही नसते, ते फ्री फ्लोईंग वॉटर असते. कळालं? तर आता मी काही मुद्दे जे आहेत ते एकदा वाचून दाखवतो. Adhesion, it is the attraction of solid surface for the water molecule. Adhesion operative only at the solid liquid interface. Hence, the film of water established, it is thin. Adhesion म्हणजे काय, सॉइल पार्टिकल वर पहिली जी बारीक पाण्याची लेअर लागते त्याला म्हणतो आपण ऍडिशन. कोइजन, इट इज द अट्रॅक्शन ऑफ वॉटर मॉलिक्यूल फॉर द वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे एका वॉटर मॉलिक्यूल वर दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल एकामेकाला पकडतो आणि त्याच्यामुळे जी थिक फिल्म बनते त्याला काय म्हणतात, कोइजन. As the film get thicker, the force of gravity act on the water flow. जशी जशी फिल्म वाढत जाते तसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत जातो आणि तो जमिनीमध्ये मुरतो. सच वॉटर इज लूजली हेल्ड. ते जे वॉटर आहे ते खूप लूजली हेल्ड असते. Thus, when a soil is near a saturation, it is easy to remove an increment of the water. But as the moisture become less and less, the greater will be the force. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी भरपूर पाऊस पडतो त्यावेळेस काही पाणी ग्रॅव्हिटेशनल वॉटर जमिनीमध्ये मुरतं, काही पाणी कॅपिलरी वॉटर म्हणून सॉइल पकडून ठेवते आणि ते पाणी झाडाला मिळत राहतं. जसं पाऊस जमीन कोरडी व्हायला लागते किंवा सॉइल मधलं मॉइश्चर कमी व्हायला लागतं, तसं जमिनी सॉइल वरचा जो पाण्याचा लेअर आहे तो कमी 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 व्हायला लागतो. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर when a dry soil sample is exposed to the water vapor, it will take up the moisture. पूर्ण ड्राय सॉइल सॅम्पल आहे, समजा हॉट एअर ओव्हन मध्ये 105 डिग्रीला ड्राय केलेलं सॉइल सॅम्पल मी जर ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवलं, हवेमध्ये ठेवलं, तर ऍटमॉस्फिअर मध्ये कायम 50, 60, 70, 80% ह्युमिडिटी असते. ती ह्युमिडिटी ते सॉइल सॅम्पल पकडतं आणि ते हायड्रोस्कोपिक वॉटर होल्ड करून ठेवतं. बघा, मी 105 डिग्री सेल्सिअसला गरम केलेलं सॉइल जे सॅम्पल आहे ते जर हवेमध्ये ठेवलं तर 1-2 दिवसामध्ये ते हवेमधलं मॉइश्चर जे आहे, वॉटर वेपर जे आहे ते घेणार आणि होल्ड करणार वेपर फॉर्म मध्ये. जरी तुम्हाला दिसत नसलं तरी ते होल्ड करणार. द अमाऊंट ऑफ ऍब्झॉर्ब्ड डिपेंड अपॉन द नॅचरल मॅग्निट्यूड ऑफ द सरफेस एक्सपोज्ड टू द टेम्परेचर अँड द डिग्री ऑफ ह्युमिडिटी. आता किती पाणी धरणार आणि किती पाणी होल्ड करणार हे किती टेम्परेचर आणि किती ह्युमिडिटी आहे त्यावर डिपेंड आहे. द मॉइश्चर thus absorbed in the water is hydration, water of adhesion, or commonly the hydroscopic water. When air saturation is 100%, the maximum amount of such moisture will be acquired. जर समजा पाऊस पडला असेल आणि हवेमध्ये ह्युमिडिटी 100% असेल तर तुमची जी माती आहे, जी हॉट एअर ओव्हन मधून तुम्ही काढलेली आहे ती ओली झालेली दिसणार, बिना पावसात दिसता तुम्हाला ती ओलसर जाणवणार. कारण की हवेमध्ये जी 100% ह्युमिडिटी आहे ती ह्युमिडिटी ती माती ऍब्सॉर्ब करते. म्हणून पावसाळ्यामध्ये कपडे लवकर सुकत नाहीत. त्याच्या मागचं कारणच हे आहे की हवेमध्ये ह्युमिडिटी मोठ्या प्रमाणामध्ये असते, हवा ओली असते. द कॅपिलरी वॉटर इज हेल्ड बिटवीन द टेन्शन ऑफ 31 ऍटमॉस्फिअर 1/3. दिस इज आता जे आहे, आता त्यानंतर पाऊस पडला, जमिनीमध्ये पाणी पकडलं गेलं, वॉटर होल्ड केलं, तेच तिथं लिहिलेलं आहे. आता मी काय हे डिटेलमध्ये वाचत बसत नाही पोरांनो, हे तुम्हाला ऑलरेडी शिकून आणि बऱ्याच वेळा मागासपासून अर्धा तास झालं हेच मी तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे, आणि हेच मी तुम्हाला सांगतोय. तर हे जे आहे हे अशा पद्धतीनं जे आहे ते
होल्ड करत राहते किंवा होल्ड होत राहतं. ठीक आहे. हा ठीक आहे. जास्त ठीक आहे. तर अशा रीतीनं सध्याचं जे लेक्चर आहे मी आता थांबवतोय, कारण की पुढचा जो सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंटचा जो पार्ट आहे पोरांनो, ते शिकवायला कमीत कमी 40-50 मिनिटं लागतील. ठीक आहे. पुढचा जो पार्ट आहे तो शिकवायला 40-50 मिनिटं लागतील. त्यामुळं तेवढा सध्या माझ्याकडे वेळ नाहीये. तर तो जो पॉइंट आहे तो दुपारचं आपलं जे लेक्चर आहे ते आपण त्यावेळेस घेणार आहे. सध्या तुम्हाला काही शंका असेल सॉइल वॉटर क्लासिफिकेशन वर तर तुम्ही विचारू शकता. दुपारीचं जे लेक्चर आहे 2 वाजताचं, त्यावेळेस मी हा राहिलेला पार्ट जो आहे तो शिकवणार आहे. कोणाला काही शंका आहे का? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. हा दिसतंय. ओके ठीक आहे. तर सकाळचंच आपलं लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहे. लेक्चर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ वॉटर. त्यापैकी पहिला पार्ट आपण क्लासिफिकेशन ऑफ वॉटर आपला शिकून झालेला होता. सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट, सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व आणि सॉइल मॉइश्चर रिटेन्शन. तर सॉइल मॉइश्चर रिटेन्शन पण शिकून झालेलं आहे. तर लेक्चर नंबर 6 आहे. ओके. सॉइल मॉइश्चर रिटेन्शन मध्ये ऍडिजन, अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर पार्टिकल म्हणजे सॉइल आणि वॉटर, आणि कोइजन, अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर पार्टिकल वॉटर आणि वॉटर, हे तुम्हाला मी सकाळी शिकवलं होतं. ऍडिजन आणि कोइजन हा शिकवून झालाय. त्यामध्ये येतो सॉइल कोलाइड्स. तर सॉइल कोलाइड्स म्हणजे काय? बिकॉज ऑफ द मॉइश्चर सॉइल पार्टिकल गेट स्वेलन. पाण्यामुळे सॉइल पार्टिकल फुगतात, त्यालाच आपण काय म्हणतो? सॉइल कोलाइड ऑर इम्बिबिशनल मॉइश्चर. लक्षामध्ये. तर सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये जे पाणी जातं त्यामुळे जे सॉइल पार्टिकल फुगतात त्याला आपण काय म्हणतो? इम्बिबिशनल मॉइश्चर. त्यानंतर हायड्रोस्कोपिक वॉटर. इट इज द फर्स्ट लेअर ऑफ वॉटर विच इज व्हेरी टाइटली हेल्ड टू द सॉइल सरफेस. त्याला आपण हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतो. ज्यावेळेस जमीन कोरडी असते आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर नसतं जवळपास, त्यावेळेस जे पाणी असतं त्याला आपण हायड्रोस्कोपिक वॉटर म्हणतो. इट इज इन द वेपर फॉर्म बिकॉज इट इज कॅनॉट सीन बाय युअर आईज. वेपर फॉर्म मध्ये असल्यामुळे ते डोळ्याने दिसत नाही. It is held by the soil particle at 10,000 atmosphere or 31 atmosphere. हे जे आहे हे सॉइल पार्टिकलला 10,000 atmosphere ते 31 atmosphere पर्यंत पकडलेलं असते. हायड्रोस्कोपिक वॉटर हॅज नो एनी युजफुल फॉर द प्लांट, सो इट हॅव नो इम्पॉर्टन्स इन ऍग्रिकल्चर. हायड्रोस्कोपिक वॉटर हे प्लांटचे युजफुल नसल्यामुळे त्याचं काय ऍग्रिकल्चरला काही इम्पॉर्टंट नाहीये. इट इज ओनली युजफुल फॉर बॅक्टेरिया. जे बॅक्टेरिया असतात ते फक्त हे वापरू शकतात का की वेपर फॉर्म मध्ये असल्यामुळं. त्यामुळे हायड्रोस्कोपिक वॉटरचा कुठला ऍग्रिकल्चरचा इम्पॉर्टंट नाहीये. त्यानंतर कॅपिलरी वॉटर. द वॉटर हेल्ड थिक टू द सरफेस ऑफ द सॉइल पार्टिकल बिकॉज ऑफ ऍडसॉर्प्शन फोर्स. दिस वॉटर हेल्ड बाय द सॉइल पार्टिकल ड्यू टू द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. तर सॉइल पार्टिकलच्या बाहेर जो लेअर पडतो त्यानंतर तो दुसरा लेअर येतो. ह्या सरफेस टेन्शनच्या लेअरमुळं हे जे पाणी आहे ते पकडलं जातं. इट इज हेल्ड बाय द सॉइल पार्टिकल 31 atmosphere to 1/3 atmosphere. हे जे आहे सॉइल पार्टिकल 31 atmosphere 1/3 atmosphere ह्यानं पकडलं जातं. कॅपिलरी वॉटर हॅज युजफुल फॉर द प्लांट बिकॉज प्लांट न्यूट्रिएंट डिसॉल्व्ड इन दॅट वॉटर अँड ऍब्सॉर्ब्ड बाय द प्लांट फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो इट इज इम्पॉर्टंट इन ऍग्रिकल्चर. तर ऍग्रिकल्चर मध्ये हे जे कॅपिलरी वॉटर आहे हे खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो, कारण की हे जे आहे इट इज इन अ लिक्विड फॉर्म अँड इट इज युजफुल फॉर द ऍग्रिकल्चरल क्रॉप. ऍग्रिकल्चर क्रॉप कॅन ऍब्सॉर्ब दिस वॉटर. कॅपिलरी वॉटर जे आहे ते ऍग्रिकल्चर क्रॉप ऍब्सॉर्ब करून घेतात, कारण की सॉइल पार्टिकलच्या बाजूला ते अटॅच झालेलं असते. त्यामध्ये इनर कॅपिलरी वॉटर आणि आउटर कॅपिलरी वॉटर असते. ते मी तुम्हाला ऑलरेडी सकाळी शिकवलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल वॉटर. द water is not held by the surface of soil particle, so it goes downward because of the gravitational force. जे पाणी सॉइल पार्टिकल न पकडलेलं नसतं त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जे खाली जातं त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणतात. दिस वॉटर फ्रीली मुव्हिंग इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. हे जे पाणी आहे
ते गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे डाऊनवर्ड डायरेक्शनला जातं. इट हॅज अ झिरो ऍटमॉस्फेरिक टेन्शन, त्याच्यावर झिरो ऍटमॉस्फेरिक टेन्शन असते. ग्रॅव्हिटेशनल वॉटर हॅज नो एनी युजफुल फॉर द प्लांट, सो इट डज नॉट हॅव एनी इम्पॉर्टन्स इन ऍग्रिकल्चर. तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर ऍग्रिकल्चर क्रॉप ऍब्सॉर्ब करत नाही, कारण की ते जमिनीमध्ये मुरतं. सो इट डज नॉट हॅव द एनी ऍग्रिकल्चर इम्पॉर्टन्स. ऍग्रिकल्चरचा काही इम्पॉर्टन्स नाही डायरेक्टली, बट दिस वॉटर कॅन बी अगेन रियुज्ड बाय लिफ्टिंग अप फ्रॉम द वेल ऑर बोरवेल. हेच पाणी पुन्हा विहिरीमधनं किंवा नदी नाल्या विहिरीमधनं किंवा बोरवेल मधनं उचलून पुन्हा वापरू शकतो. ओके, ठीक आहे. सो दिस इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर, त्याचा ग्राउंड वॉटर रिचार्जसाठी यूज आहे. हे पण फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ वॉटर आणि हे जे एक्सप्लेनेशन होतं ते आय हॅव ऑलरेडी गिवन, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट जो नेक्स्ट पॉइंट आहे, सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट, तो मी आता तुम्हाला शिकवणार आहे. ओके, सो सॉइल मॉइश्चर इज ऑलवेज बीन सब्जेक्टेड टू द प्रेशर ग्रेडियंट अँड वेपर प्रेशर डिफरन्सेस दॅट कॉज इट टू मूव्ह. तर सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट जे आहे हे एक ऑलवेज बीइंग सब्जेक्टेड टू द प्रेशर ग्रेडियंट अँड वेपर प्रेशर डिफरन्सेस दॅट कॉज इट टू मूव्ह. Thus, soil moisture cannot be said to be constant at any pressure. However, it has been found experimentally that certain moisture contains described below are of particular significance in agriculture, and these are often called as a soil moisture constant. तर काही जे सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट आहेत ते सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेले आहेत. तर सॉइल मॉइश्चर इज ऑलवेज बीइंग सब्जेक्टेड टू द प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय? वेगवेगळ्या सिच्युएशनला, वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटल सिच्युएशनला सॉइल मध्ये किती प्रमाणात पाणी असू शकतं, इट इज नोन ॲज सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट. ओके, मी काय सांगितलं कळालं का? वेगवेगळ्या सिच्युएशनला सॉइल मध्ये किती प्रमाणामध्ये पाणी असू शकतं इज नोन ॲज सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट. समजलं? तर अकॉर्डिंग टू डिफरंट सिच्युएशन्स, वेगवेगळ्या ज्या सिच्युएशन्स आहेत, देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट. वेगवेगळ्या पद्धतीचे सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट आहेत. त्याच्यामध्ये saturation capacity, when all the spores of the soil are filled with the water, the maximum the soil is said to be under saturation capacity of maximum water holding capacity. तर वेगवेगळ्या सिच्युएशनला किंवा वेगवेगळ्या कंडिशनला ज्या वेळेस सॉइल मध्ये मॅक्सिमम पाणी असते, म्हणजे सॉइलची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं पाणी सॉइलनं पकडलेलं असतं, त्याला म्हणलं जातं सॅच्युरेशन कॅपॅसिटी. इन सॅच्युरेशन कॅपॅसिटी ऑल द वॉटर which is maximum capacity of water held by the soil particle is known as saturation capacity. In saturation capacity, the pore space between the soil particle is also get filled with the water. तर saturation capacity मध्ये जे स्पोर स्पेस असतं, म्हणजे दोन सॉइल पार्टिकलच्या मध्ये जो गॅप असतो, जो अंतर असते, ते सुद्धा संपूर्ण पद्धतीनं भरलं जातं. द टेन्शन ऑफ वॉटर ऍट सॅच्युरेशन कॅपॅसिटी इज ऑलमोस्ट झिरो अँड इट इज इक्वल टू द फ्री सरफेस वॉटर. तर ह्या सॅच्युरेशन कॅपॅसिटीला जे ऍटमॉस्फेरिक टेन्शन असते ते जवळपास झिरो असते. तर सॅच्युरेशन कॅपॅसिटी तुम्हाला समजली का? दोन सॉइल पार्टिकलच्या मधला जो स्पेस आहे, जो गॅप आहे, जे स्पोर स्पेस आहे, तो संपूर्णपणे पाण्यानं भरलेला असतो, त्याला म्हणतात सॅच्युरेशन कॅपॅसिटी. फक्त एकच आहे, इट विल नॉट मूव्ह डाऊनवर्ड डायरेक्शन. तर गुरुत्वाकर्षणामुळे ते पाणी खाली जात नाही, दोन सॉइल पार्टिकलच्या मध्ये ते पकडलेलं राहतं. ओके, दोन सॉइल पार्टिकलच्या मध्ये ते पाण्यानं ते पकडलेलं असते, ग्राउंड वॉटर मधनं, ग्रॅव्हिटेशनल वॉटरनं खाली जात नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ओहन ड्राय वेट. आता ऑलरेडी इन अ प्रॅक्टिकल आय हॅव टॉट दॅट. प्रॅक्टिकलला तुम्हाला ओहन ड्राय वेट ऑलरेडी शिकवलं गेलेलं आहे. सॉइल इज हीटेड इन हॉट एअर ओव्हन ऍट 105 डिग्री सेल्सिअस. आपण पहिलंच प्रॅक्टिकल होतं ज्याच्यामध्ये आपण 105 डिग्री सेल्सिअसला सॉइल जी आहे ती हॉट एअर ओव्हन मध्ये गरम केलेली होती 105 डिग्री सेल्सिअस. तर त्याला आपण म्हणतो ओहन ड्राय वेट ऍट विच ऍटमॉस्फेरिक टेन्शन इज 10,000. ज्या स्टेज आहे, ज्या वेळेस ऍटमॉस्फेरिक टेन्शन जे आहे ते 10,000 होते, लक्षामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट होता एअर ड्राय वेट. द सॉइल इज हीटेड इन अ ड्राय शेड ऑन अ ड्राय एअर ऍट विच ऍटमॉस्फेरिक टेन्शन इज
1000 डिग्री सेल्सिअस. तर कोरड्या हवेमध्ये किंवा ड्राय एअर मध्ये सॉइल जी आहे ती कोरड्या हवेमध्ये किंवा ड्राय एअर मध्ये सॉइल जी आहे ती सुकवली जाते. त्याला काय म्हणलं जातं? एअर ड्राय वेट. ओके. तर ओव्हन ड्राय वेट आणि एअर ड्राय वेट. सो सॉइल इज हिटेड इन अ ड्राय शेड ऑन ड्राय एअर. तर सावलीमध्ये जर माती सुकवली, सावलीमध्ये म्हणतोय, उन्हात नाही, तर जी गरम हवा त्याच्यावरनं पास ऑन होणार आहे किंवा पास होणार आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेस जमीन ती माती मधलं मॉइश्चर लॉस होणार आहे त्याला आपण एअर ड्राय वेट म्हणतो. ऍट विच ऍटमॉस्फेरिक टेन्शन इज 1000 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस जे आहे ते ऍटमॉस्फेरिक टेन्शन जे आहे ते 1000 डिग्री सेल्सिअस 1000 डिग्री सेल्सिअस होते. तर कळाल तुम्हाला? ओव्हन ड्राय वेट और एअर ड्राय वेट. समजलं का? दोन्हीचे कन्सेप्ट कळाले तुम्हाला? ओव्हन ड्राय वेट और एअर ड्राय वेट. तर ओव्हन ड्राय वेट म्हणजे काय? सॉइल इज हिटेड इन हॉट एअर ओव्हन ऍट 105 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस 105 डिग्री सेल्सिअसला हॉट एअर ओव्हन मध्ये गरम केलं जातं त्यावेळेस ऍटमॉस्फेरिक टेन्शन असते 10,000 ऍटमॉस्फिअर. आणि ज्या वेळेस कोरड्या हवेवर किंवा सावलीवर सुकवलं जातं त्यावेळेस ऍटमॉस्फेरिक टेन्शन असते 1000 ऍटमॉस्फिअर. ठीक आहे? ठीक आहे. सॉरी, इथं सेल्सिअस माझ्याकडे लिहिलं गेलेलं आहे चुकून. इथं ऍटमॉस्फिअर आहे. एकच मिनिट, मी लगेच करेक्ट करतो. एकच मिनिट. कसं आहे, चुकीचं सांगण्यात काय मतलब नाहीये. तर हे जे आहे हे, एकच मिनिट सेव्ह करतो. ओके. स्क्रीन दिसते का? आवाज ऐकू येतोय? येतोय सर. ओके. येस सर. तर ओव्हन ड्राय वेटला 105 डिग्री सेल्सिअसला जमीन ज्यावेळेस गरम केली जाते, ओके, हॉट एअर ओव्हन मध्ये, त्यावेळेस 10,000 ऍटमॉस्फेरिक टेन्शन असते आणि इट्स अ हायड्रोस्कोपिक वॉटर. आणि एअर ड्राय वेटला सॉइल इज हिटेड इन अ ड्राय शेड ऑन द ड्राय एअर ऍट विच ऍटमॉस्फेरिक टेन्शन इज 1000 ऍटमॉस्फिअर. ओके. त्याच्यानंतर आतापर्यंत मी तुम्हाला 3 पॉईंट शिकवले. सॅच्युरेटेड कपॅसिटी, ज्यावेळेस जमिनीतले जे स्पोर स्पेस असतात ते पण भरलेले असतात त्यावेळेस सॅच्युरेशन कॅपॅसिटी म्हणतात. फील्ड कॅपॅसिटी आता शिकवतो. द फील्ड कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इज द मॉइश्चर कंटेन आफ्टर ड्रेनेज ऑफ ग्रॅव्हिटेशनल वॉटर. इट हॅज बिकम व्हेरी स्लो अँड मॉइश्चर कंटेन हॅज बिकम रिलेटिव्हली स्टेबल. तर फील्ड कॅपॅसिटीची एक सिंपल डेफिनेशन सांगतो तुम्हाला मी, सो यू कॅन अंडरस्टूड. 24 or 48 hours after heavy rainfall or irrigation. 24 ते 48 तास किंवा 72 तास पाऊस पडल्यानंतर, म्हणजे समजा सोमवारी आज भरपूर पाऊस पडलेला आहे, त्यानंतर 24 तास कमीत कमी ते 48 तास म्हणजे 2 दिवस किंवा 72 तास किंवा 96 तास 4 दिवस, डिपेंडिंग अपॉन सॉइल टाइप, एक्सेस ग्रॅव्हिटेशनल वॉटर विल बी मूव्ह फ्रॉम द सॉइल. आता भरपूर, आता लक्षात ठेवा, सोमवारी इतका पाऊस पडला की शेतात पाणी साठलं. मग मंगळवारी थोडंसं पाणी निघून गेलं, बुधवारी थोडंसं पाणी शेतात निघून गेलं, गुरुवारी थोडंसं पाणी जमिनीमध्ये मुरलं आणि गुरुवारच्या नंतर जमिनीमध्ये पाणी मुरायचं थांबलं, पर्कॉलेशन थांबलं. ओके. आणि सॉइलची जेवढी कॅपॅसिटी होती म्हणजे मातीची पाणी होल्ड करायची किंवा पकडायची, तेवढंच पाणी माती सॉइलनं पकडलं, तर ती जी कॅपॅसिटी आहे त्याला म्हणायचं फील्ड कॅपॅसिटी, ज्याला मराठीमध्ये काय म्हणलं जातं? वापसा येणे. ओके. वापसा आला की लोक काय करतात? सोईंग करतात किंवा पेरतात. म्हणजे कळालं का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? समजा भरपूर पाऊस पडला किंवा इरिगेशन दिलेलं आहे, प्रमाणामध्ये पाणी दिलेलं आहे शेताला, आणि शेताला पाणी दिलं किंवा रेनफॉल पडला की दुसऱ्या दिवशी जर तुम्ही शेतामध्ये गेला तर तुमचा पाय चिखलात बुडणार, सगळा चिखलानं गच्च बनणार, पाणी दिसणार तुम्हाला सॉइलमध्ये. तर काय होतं? भरपूर पाणी दिल्यानंतर एक्सेस जे पाणी आहे सॉइलमध्ये ते जमिनीमध्ये मुरतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जातं. त्यामुळं एक 2 दिवस 3 दिवस 4 दिवस लागतात सॉइलला त्याच्या फील्ड कॅपॅसिटीला यायला. फील्ड आणि कॅपॅसिटी या शब्दाचा अर्थ आहे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सॉइलची. ओके. एक्सेस पाणी ज्यावेळेस जमिनीमध्ये मुरतं किंवा ग्राउंड वॉटर
जमिनीमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जातं त्याला फील्ड कॅपॅसिटी. सो दिस सिच्युएशन युजली एक्झिस्ट on 1 to 3 days after the soil has been thoroughly weighted by a rain or irrigation. The term field capacity or field carrying capacity, normal moisture capacity and capillary capacity are often used synonymously. तर लक्षात ठेवा, field capacity, field carrying capacity, normal soil moisture capacity or capillary capacity हे सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे की field capacity. कॅपिलरी वॉटर ज्यावेळेस असतं, आउटर कॅपिलरी वॉटर म्हणजे मी त्यावेळेस सुद्धा जमीन फील्ड कॅपॅसिटीलाच असते. कॅपिलरी वॉटर ज्यावेळेस असतं, ज्यावेळेस सॉइल पार्टिकलच्या बाजूला आजूबाजूला पाण्याचा लेअर असतो आणि सॉइलची जेवढं कॅपॅसिटी आहे ते पाणी पकडून ठेवायची, ते पाणी धरून ठेवायची, त्याला म्हणायचं फील्ड कॅपॅसिटी. आता तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. तुम्ही एक स्पंज घेतला समजा हातामध्ये, स्पंज आणि स्पंज पाण्यामध्ये भिजत ठेवला एक 5 मिनिटं. 5 मिनिटात काय होणार, त्या स्पंजच्या आतमध्ये पाणी जाणार आणि स्पंज जर तुम्ही उचलला, हातात धरला स्पंज, त्या स्पंज मधनं काय होणार, पाणी टपकणार 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 टपकणार, पाणी गळत राहणार. किती वेळ गळेल, एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, 1 तास, 2 तास, 3 तास त्या स्पंज मधनं पाणी गळत राहणार. ओके, हाताने दाबायचं नाही, नुसतं उचलायचं स्पंजवर आणि एका दोरीनं टांगून ठेवायचं, त्यातनं पाणी गळणार 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 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास त्या स्पंज मधनं पाणी गळत राहणार. एक वेळ अशी येणार की त्या स्पंज मधनं पाणी गळायचं थांबणार. मग तो स्पंज कोरडा झालेला असतो का, नसतो. त्या स्पंजच्या आतमध्ये जे होल्स आहेत, जे गॅप्स आहेत, त्याच्यामध्ये जेवढं शक्य आहे पाणी पकडून ठेवायचं अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या फोर्सच्या अगेन्स्ट जेवढी त्या स्पंजची कॅपॅसिटी आहे ती पाणी पकडायची, ते म्हणजे फील्ड कॅपॅसिटी. आता ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही. सर्वात सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला फील्ड कॅपॅसिटी सांगितली. तर सॉइलचं पण तसंच असते. भरपूर पाऊस पडला किंवा भरपूर इरिगेशन दिलं की सॉइल त्या स्पंज सारखी भरपूर पाणी त्या सॉइलमध्ये जाऊन बसतं गच्च. ओके, मग गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे ते पाणी डाऊनवर्ड हळू 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 जमिनीमध्ये मुरत राहतं किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जात राहतं. कंटिन्युअसली ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जात राहतं. असं 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस होत राहतं. आणि एक वेळ अशी येते की सॉइलची जेवढी कॅपॅसिटी आहे पाणी धरून ठेवण्याची, पकडण्याची, त्या कॅपॅसिटीवर येतं. पण ती कॅपॅसिटी लक्षात ठेवा पोरांनो, एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये काही सॉइलमध्ये येते, काही सॉइलमध्ये 3 दिवसामध्ये येते, काही सॉइलमध्ये 4 दिवसांमध्ये येते. आता जर सँडी सॉइल असेल, वाळूसरी जमीन असेल सँडी, तर ती काय 1 ते 2 दिवसामध्येच फील्ड कॅपॅसिटीला येणार आहे का, की ते सँडी पार्टिकल्स काय जास्त प्रमाणामध्ये वॉटर होल्ड करत नाहीत. पण तीच जर जमीन क्लेई सॉइल असेल तर क्लेई सॉइलला फील्ड कॅपॅसिटीला यायला 3 ते 4 दिवस लागतात, कारण की ते पाणी जास्त पकडून ठेवतात सॉइल पार्टिकल. द मॉइश्चर टेन्शन ऍट द फील्ड कॅपॅसिटी व्हॅरीज फ्रॉम सॉइल टू सॉइल, बट इट जनरली रेंजेस फ्रॉम 1/10 to 1/3 ऑफ द ऍटमॉस्फिअर. ओके, तर मॉइश्चर टेन्शन जे आहे फील्ड कॅपॅसिटीचं ते व्हॅरीज होतं 1.10 to 1.3 ऍटमॉस्फिअर. म्हणजे शक्यतो ज्याला आपण आउटर कॅपिलरी वॉटर म्हणतो का नाही, म्हणजे तेच फील्ड कॅपॅसिटीज असतं. आउटर कॅपिलरी वॉटर, द वॉटर विच इज इझिली अवेलेबल टू द सॉइल, टू द प्लांट फॉर देअर ग्रोथ. सो इथं स्पेलिंग चुकलंय, सॉरी. हा बरोबर आहे. फील्ड कॅपॅसिटी इज डिटरमाइन्ड बाय पाउंडिंग द वॉटर ऑन द सॉइल सरफेस in an area about 2 to 5 square meter and permitting it to drain for 1 to 3 days with surface evaporation is prevented. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फील्ड कॅपॅसिटीचं प्रॅक्टिकल मी करून दाखवलेलं होतं पोरांनो. एका सरीमध्ये पाणी सोडलं होतं, त्यातनं सॉइल सॅम्पल मधनं पाणी घेतलं, त्यानंतर हॉट एअर होल्डला लावलं, दुसऱ्या दिवशी घेतलं, तिसऱ्या दिवशी घेतलं, चौथ्या दिवशी घेतलं, तर आणि त्याला मल्च पेपरनं सरफेस पण आपला कव्हर केलता. आपलं प्रॅक्टिकल झालेलं आहे, युट्यूबवर पण अवेलेबल आहे, तुम्हाला पाहायचं तर तुम्ही पाहू शकता. तर फील्ड कॅपॅसिटीवर जमीन यायला 2 ते 3 दिवस लागलेले होते. आपल्या तिसऱ्या दिवशी आपल्या सॉइलची फील्ड कॅपॅसिटी आली आणि आपल्या सॉइलची फील्ड कॅपॅसिटीला मॉइश्चर पर्सेंट होतं 17. ओके, ठीक आहे. Evaporation may be prevented by spreading a polythene sheet or a thick straw mulch on the ground surface. 1 to 3 days after the soil is thoroughly weighted, soil samples are collected with an auger from different soil depth at uniform interval throughout the weighted zone. The soil moisture content is determined by gravimetric method. हे प्रॅक्टिकल जे आपण केलेलं होतं
तेच मी तुम्हाला शिकवत आहे किंवा तेच मी तुम्हाला सांगत आहे. कळालं तुम्हाला? तर अशा रीतीनं फील्ड कॅपॅसिटी आणि संदर्भामध्ये जे पॉइंट्स आहेत इम्पॉर्टंट ते मी तुमचे क्लिअर केलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर फील्ड मॉइश्चर इक्विव्हॅलंट पुन्हा सांगतो, त्याच्या उलट सांगतो. wilting percentage also known as a permanent wilting point or wilting coefficient is the soil moisture contained at which plant can no longer obtain enough moisture to meet the transpiration requirement and remain wilted unless the water is added to the soil. Okay, तर काय सांगितलं लक्षात ठेवा. The permanent wilting percentage also known as a permanent wilting point or wilting coefficient is the soil moisture contained at which plant can no longer obtain enough moisture to meet the transpiration requirement and remain wilted unless the water is added. आता परमनंट विल्टिंग पॉइंटचा जो आपला एक्सपेरिमेंट होता तो काय आपला चालला नाही का की आपलं जे सनफ्लावर आहे ते सीड उगूनच आले नाहीत. ओके, तर काय आहे परमनंट विल्टिंग पॉइंट? इट इज द लोअर लिमिट ऑफ अवेलेबल सॉइल मॉइश्चर. Capillary water is the field capacity is the higher limit of available soil moisture. Okay, capillary water जे आहे ते higher limit of available soil moisture आहे आणि permanent wilting point जे आहे it is the lower limit of available soil moisture. म्हणजे अशी परिस्थिती when there will be a shortage of moisture or water, plant are died. अशी परिस्थिती ज्या वेळेस जर झाडांना भरपूर दिवस पाणी न मिळाल्यामुळे म्हणजे 8 दिवस 10 दिवस 12 दिवस 15 दिवस 1 महिना झाड विल्टिंग होतं म्हणजे झाड सुकतं आणि मरतं जर तुम्ही त्याला पाणी नाही दिलं तर. पण ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही पाणी दिलं तर ते वाचतं. कळलं का? परमनंट विल्टिंग पॉइंट मध्ये जर झाडाला पाणी नाही दिलं तर ते मरतं, पण जर पाणी दिलं गेलं 10-15 दिवसानं झाड सुकायला लागलेलं आहे आणि तुम्ही पाणी दिलं तर ते वाचतं आणि पाणी नाही दिलं तर ते मरतं. तर त्याला म्हणायचं परमनंट विल्टिंग पर्सेंटेज. तर परमनंट विल्टिंग पॉइंट, the film of water around the soil particle are held so tightly that roots in contact with that soil cannot remove the water and sufficiently rapid rate to prevent the wilting of the plant leaves. तर परमनंट विल्टिंग पॉइंटला ऍटमॉस्फेरिक टेन्शन जे असते ते जवळपास 15 ऍटमॉस्फिअर टेन्शन असते. किती असते? 15 ऍटमॉस्फिअर टेन्शन. परमनंट विल्टिंग पॉइंटला जे ऍटमॉस्फेरिक टेन्शन असते ते किती असते? 15 ऍटमॉस्फेरिक टेन्शन. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट होती की इनर कॅपिलरी वॉटर मध्ये जी सुरुवातीची स्टेज आहे 15 ऍटमॉस्फिअर की ते वॉटर म्हणजे थोडस पाण्याचा लेअर असतोय बरं का सॉइल पार्टिकलच्या बाजूनं, पण कितीही प्रयत्न केला हे नाही कुणी प्लांटच्या रूट्सनं तरी ते पाणी ऍब्सॉर्ब करता येत नाही ऍट एनी कॉस्ट. कितीही प्रयत्न केला तरी ते पाणी सॉइल पार्टिकल पासून त्यांना खेचता येत नाही किंवा ऍब्सॉर्ब करता येत नाही. ह्याला म्हणलं जातं परमनंट विल्टिंग पॉइंट. इट इज अ सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स ऍज ऑल द प्लांट whose root system thoroughly penetrate the soil will wilt at nearly the same moisture contained when grown in a particular soil in a humid atmosphere. ओके, म्हणजे या सिस्टम मध्ये जर ह्युमिडिटी जास्त असेल ऍटमॉस्फिअर मध्ये थोडस मॉइश्चर असेल तर थोडं जास्त दिवस सर्व्हाइव्ह राहील प्लांट. पण हे शक्यतो परमनंट विल्टिंग पॉइंटला झाड मारतात, पण जर बाहेरनं पाणी टाकलं तर जगू पण शकतात किंवा जगतात किंवा रिकव्हर होतात. ह्याला म्हणतात परमनंट विल्टिंग पॉइंट. त्याच्या पुढे काय अल्टिमेट विल्टिंग पॉइंट. ज्यावेळेस ऍटमॉस्फेरिक टेन्शन म्हणजे सांगतो हे पुन्हा बरं आधी हे सांगतो नंतर अल्टिमेट सांगतो. द मॉइश्चर टेन्शन ऑफ द सॉइल at permanent wilting point range from 7 to 32 atmosphere depending upon the soil texture, on the kind and condition of the plant, on the amount of soluble salt in the soil solution, and some extent climatic environment. तर मॉइश्चर जे आहे ते 7 ते 12 ऍटमॉस्फिअर पर्यंत जे ऍटमॉस्फेरिक टेन्शन जे असते ते असते आणि मध्ये सोल्युबल साल्ट्स पण असतात. तर कुठल्या प्रकारची सॉइल आहे आणि कुठल्या प्रकारचं सॉइलनं किती प्रकारे पाणी किती क्विकली पकडू शकते त्याच्यावर परमनंट विल्टिंग पॉइंट पकडला जातो. शक्यतो लक्षात ठेवा कॉमनली इथे खाली दिले बघा, since the point reached when the change in a tension little change in a moisture contained there is a little difference in the moisture percentage
regardless of the tension taken as a permanent melting point. म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळे मॉइश्चर पर्सेंटेज किंवा मॉइश्चर टेन्शन मध्ये चेंजेस होतात. तर 15 ऍटमॉस्फिअरिक टेन्शनला 15 ऍटमॉस्फिअरिक टेन्शनला शक्यतो कॉमनली असं ठरवलं जातं किंवा कसं म्हटलं जातं की 15 ऍटमॉस्फिअरिक टेन्शन म्हणजे परमनंट विल्टिंग पॉइंट. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. The wilting range is the range of the moisture contained through which plant undergo a progressive degree of permanent or irreversible wilt from the wilt of the oldest leaf to the complete wilting of all the leaves. Permanent wilting point मध्ये बिगिनिंगला सुरुवातीला जी जुनी पानं आहेत ती पहिल्यांदा सुकायला चालू होतात आणि त्याचा हळूहळू तरुण पानं सुकतात आणि शेवटी जे होतं झाड मान टाकतं, ज्याला आपण बेंड डाऊन म्हणतो. ओके, झाड मान टाकतं. ज्यावेळेस झाडानं मान टाकली त्यावेळेस झाड हे मेलं किंवा फिनिश झालं असं समजायचं. त्यानंतर त्याला तुम्ही कितीही पाणी द्या, इट विल नेव्हर रिकवर. ते काही केलं तर रिकवर होत नाही. काही असं म्हणतात, असं झाड असते आणि त्याला जर अशी मान टाकली खाली, बेंड डाऊन ज्याला म्हणतात, जे टाकली तर झाड हे मरतं. ह्याच्यानंतर तुम्ही त्याला कितीही पाणी दिलं तर ते जिवंत होत नाही. जोपर्यंत पानं सुकलेली आहेत, जोपर्यंत पानं सुकलेली आहेत पण झाड सरळ आहे, जर तुम्ही त्याला पाणी दिलं तर इट विल ग्रो. ओके, पण इफ इट इज बेंड डाऊन, ज्यावेळेस झाडांना अशी मान टाकलेली आहे त्यानंतर तुम्ही त्याला कितीही पाणी द्या, इट विल नेव्हर रिकवर. आणि ह्यालाच म्हटलं जातं अल्टिमेट विल्टिंग पॉइंट. हा परमनंट विल्टिंग पॉइंटची नेक्स्ट स्टेज आहे. ठीक आहे. At permanent wilting point, which is the top of the range of the plant growth sees, small amount of water can be removed from the soil by the root after the growth ceases, but apparently the water is absorbed only slowly and it is enough only to maintain the life under more water is available. तर permanent wilting point ला एकदम कमी, नुसतं जगण्यापुरतं पाणी झाडाला मिळत राहतं काही वेळ. ओके, if the moisture contained at which wilting is complete and plant die, it is called as ultimate wilting point. मी जे सांगितलं. आणि 2-4 दिवस जगलं तरी झाड कसं तरी आणि शेवटची अशी स्टेज येते की झाड ज्यावेळेस मान टाकतं म्हणजे बेंड डाऊन होतं, त्याला म्हणतात अल्टिमेट विल्टिंग पॉइंट. ऑल्दो द डिफरन्स इन द अमाउंट ऑफ वॉटर इन द सॉइल बिटवीन 2 पॉइंट मे बी स्मॉल, देअर मे बी अ बिग डिफरन्स इन टेन्शन. ओके, ह्याच्यामध्ये जरी झाड मरणे आणि वाचणे ह्याच्यामध्ये खूप कमी डिफरन्स असला तरी परमनंट विल्टिंग पॉइंट आणि अल्टिमेट विल्टिंग पॉइंट मध्ये फरक आहे. अल्टिमेट विल्टिंग पॉइंट सॉइल मॉइश्चर टेन्शन मे बी ऍज मच ऍज 30 ऍटमॉस्फिअर. लक्षात ठेवा, परमनंट विल्टिंग पॉइंट आपण कितीला म्हणतोय? 7 ते 32, पण आपण कॉमनली किती म्हणतो? 15 ऍटमॉस्फिअर. आणि अल्टिमेट विल्टिंग पॉइंट किती आहे? 60. आता तुमच्या मनामध्ये असा लय शंका येते, सर परमनंट हा शब्द वापरला आहे म्हणजे परमनंट ह्या शब्दाचा असतं ते झाड मेलच पाहिजे कायम. तर लक्षात ठेवा, परमनंटचा आपल्याकडं आपल्या देशामध्ये परमनंट म्हणजे कायमस्वरूपी असं वाक्य घेतो आपण मराठीमध्ये. अल्टिमेट म्हणजे फायनलच. तर अमेरिकेमध्ये जिथनं हे इंग्लिशचा उगम झाला, जिथनं आली, तिथं परमनंट पेक्षा अल्टिमेट म्हणजे कायमस्वरूपी असं पकडलं जातं. त्यामुळे आपले इंग्लिश आणि त्यांच्या इंग्लिश मध्ये वाक्याचा घेतलेला अर्थ ह्याच्यामध्ये फरक असल्यामुळे पोरांचं जरा कन्फ्युजन होतं. तर अल्टिमेट विल्टिंग पॉइंट ला झाड हे 100 नाही 101% मरतं. परमनंट विल्टिंग पॉइंटला पण झाड मरतच, म्हणजे मरायला लागलेलं असते. जर पाणी भेटलं तर रिकवर होतं, म्हणजे पुन्हा वाढ चालू करतं, पाणी भेटलं तर. पण अल्टिमेट विल्टिंग पॉइंटला तुम्ही बाहेरनं किती पण पाणी होता, झाड काय रिकवर होत नाही. झाडानं मान टाकलेली असते, त्याची मुळं मेलेली असतात, मूळ पूर्ण सुकतं, ड्राय होतं मूळ आणि मूळच मेलेलं असते. त्यामुळे वरनं वतलेलं पाण्याचा काही उपयोग होत नाही आणि ते मरतं. कळालं? ठीक आहे. द मोस्ट कॉमन मेथड डिटरमाइनिंग द परमनंट विल्टिंग पॉइंट इज द स्मॉल कॅन होल्डिंग 600 ग्रॅम ऑफ सॉइल. हे तुम्हाला प्रॅक्टिकलला मी सांगितलेलं आहे. सनफ्लॉवर प्लांट इज कॉमनली युज्ड ॲज अ इंडिकेटर प्लांट that are allowed to wilt and then placed in a chamber with approximately saturated atmosphere to rest them for the permanent wilting point. The residual soil moisture contained at the container is calculated. Okay, तर ते 15 atmosphere जे होतं त्याच्यामध्ये होतं, पण ते आता काय सांगत बसायची गरज नाहीये. ठीक आहे. आता परमनंट विल्टिंग पॉइंट नंतर मध्ये पॉइंट राहिला एक सांगायचा. तर लक्षात ठेवा, फील्ड कॅपॅसिटी इज अप्पर लिमिट ऑफ अवेलेबल सॉइल मॉइश्चर अँड परमनंट विल्टिंग पॉइंट इट इज द lower limit of available soil moisture. Okay,
त्यानंतर moisture equivalent is defined as the amount of water retained by a sample of initially saturated soil material after being subjected to the centrifugal force of 1000 times that of the gravity for a definite period of time, usually half an hour. आता moisture equivalent जे आहे, इट इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ वॉटर रिटेन्ड बाय द सॉइल सॅम्पल. आता मॉइश्चर इक्वॅलंट म्हणजे काय बघा डेफिनेशन. तर एक मशीन असते पोरांनो. ओके, थांबा एक मिनिट, मी अॅनिटेशन घेतो, मी तुम्हाला कळेल. ओके, एक ही अशी मशीन असते. ओके, ठीक आहे. एक अशी मशीन असते, त्याच्यामध्ये असा एक कप असतोय आणि ह्याच्यामध्ये सॉइल अशी भरलेली असते. तर बाहेर जाते कलर, पण जाऊ दे. ही जी मशीन आहे ह्याच्यामध्ये सॉइल सॅम्पल ठेवायचं आणि ही जी आहे ती वेगानं अशी गोल 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 स्वतःभोवती अशी गोल 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 फिरवली जाते. किती? 100 टाइम्स द पिरियड ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ 100 टाइम्स, म्हणजे एका मिनिटामध्ये हे 1000 वेळा फिरते. इतक्या स्पीड बुंग झुंग झुंग असं गोल 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 अशा गोल 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 फिरतात 100 टाइम्स. एका मिनिटामध्ये 100 टाइम्स फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, त्या सॉइल मध्ये जे मॉइश्चर आहे, तुम्हाला कळालं का मशीन कशी गोल गोल फिरते, अशी 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 स्वतःभोवती का नाही अशी खूप स्पीडनं फिरत राहते. ओके, गोल 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 फिरते. आणि त्यामुळे सॉइल मधलं जे मॉइश्चर आहे का नाही ते सगळं जे आहे ते खाली बाहेर किंवा आउटर साईडला फेकून दिलं जातं. ठीक आहे. आता बघा मी किती सर्क्युलेशन मारले एवढ्या कमी वेळेमध्ये. ठीक आहे. तर हे जे आहे एका मिनिटामध्ये ती 1000 राऊंड मारते स्वतःभोवती. 1000 राऊंड मारले जातात. ठीक आहे. सेंट्रिफ्युगल मशीन असते. ठीक आहे. आणि त्यात सॉइल सॅम्पल ठेवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, सॉइल मधलं जे पाणी आहे ते सगळं बाहेर फेकलं जातं. ओके, सॉइल मधलं जे पाणी आहे ते सगळं बाहेर फेकलं जातं. आता दाखवतो. मॉइश्चर इक्वालंट इज डिफाइन्ड ॲज the amount of water retained by the sample of initially saturated soil material after being subjected to the centrifugal force of 1000 times that of gravity for definite period of time. तर हा जो फोर्स असतो सेंट्रिफ्युगल फोर्स 1000 टाइम्स ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा 1000 पट मोठा. टू डिटरमाइन द मॉइश्चर इक्विव्हॅलंट, a small sample of soil is wickled in a centrifuge with a centrifugal force of 1000 times of gravity. The moisture remain in the sample is determined. These moisture contained when expressed as a moisture percentage on Owen dry basis gives the value of moisture equivalent. In medium textured soil, the value of field capacity and moisture equivalent are nearly equal. In sandy soil, the field capacity exceeds the moisture equivalent. In very clayey soil, the field capacity is generally lower than moisture equivalent. आता ह्या वेळेस सॉइल, त्या सॉइल मध्ये जेवढं पाणी राहिलेलं असतंय, ओके, ते फक्त जवळपास आउटर कॅपिलरी वॉटर असते. आता मीडियम टेक्स्चर सॉइल असेल, द व्हॅल्यू ऑफ फील्ड कॅपॅसिटी अँड मॉइश्चर इक्वॅलंट, म्हणजे लोमी सॉइल असेल तर सारखंच राहतं. त्या मशीन मधनं काढलेलं सॉइल सॅम्पल मधलं आणि फील्ड कॅपॅसिटीतलं पाणी, कारण की ह्याचं काय होणार आहे माहिती का, सॉइलच्या स्पोर्स मधलं पाणी सगळं बाहेर फेकून दिलं जाणार आहे आणि सॉइल मध्ये जेवढं सॉइलची कॅपॅसिटी आहे तेवढं सॉइल पाणी पकडणार आहे. सँडी सॉइल असेल तर काय होतं, फील्ड कॅपॅसिटी एक्सिड होते आणि मॉइश्चर इक्वॅलंट कमी राहतं. काय होतं, सँडी सॉइल काय जास्त पाणी पकडत नाही, त्यामुळे सँडी सॉइल, ओली सँडी सॉइल जर या मशीन मध्ये ठेवली तर सगळं पाणी बाहेर फेकून देते. त्यामुळे फील्ड कॅपॅसिटी जास्त रिडिंग दाखवतं आणि मॉइश्चर इक्वॅलंट कमी दाखवतं. आणि क्लेई सॉइल जर असेल तर फील्ड कॅपॅसिटी लोअर दॅन मॉइश्चर इक्वॅलंट. क्लेई सॉइल मध्ये काय होतं, एकदम चिटकून पकडलेलं असते मॉइश्चर. त्यामुळे ह्या मशीन मध्ये जरी 1000 स्पीडने फिरवलं तर क्लेई सॉइल काय पाणी जास्त बाहेर फेकून देत नाही आणि पकडूनच ठेवतं एकदम स्ट्रॉंगली. त्यामुळे ते मॉइश्चर इक्वॅलंट पेक्षा काय असते, ते लोअर येतं मॉइश्चर इक्वॅलंट ह्याच्यामध्ये. कळालं? ठीक आहे. आता परमनंट मेल्टिंग पॉइंटचा पॉइंट शिकून झालेला आहे. अवेलेबल मॉइश्चर किंवा अवेलेबल वॉटर. ओके, soil moisture between field capacity and permanent melting point is referred to the readily available moisture.
soil moisture between field capacity and permanent melting point is referred to readily available moisture. It is the moisture available for the plant use. In general, fine textured soil having a wide range of water between field capacity and permanent melting point than coarse texture soil. काय आलं? तर लक्षात ठेवायचं अवेलेबल वॉटर म्हणजे काय, फील्ड कॅपॅसिटी आणि परमनंट मेल्टिंग पॉइंटच्या जे मध्ये असते त्याला आपण अवेलेबल वॉटर म्हणतो. इट इज द मॉइश्चर अवेलेबल फॉर द प्लांट यूज. इन जनरल फाईन टेक्स्चर्ड सॉइल हॅव्हिंग अ वायडर रेंज ऑफ वॉटर बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड परमनंट मेल्टिंग पॉइंट दॅन कोर्स टेक्स्चर सॉइल. ओके, तर फील्ड कॅपॅसिटी आणि परमनंट मेल्टिंग पॉइंटच्या जे मध्ये पाणी असते त्याला म्हणलं जातं अवेलेबल वॉटर. इन कॉन्ट्रास्ट, sandy soil with their large proportion of non-capillary pore space release most of their water remain within a narrow range of potential because of the predominance of the large pores. Illustrate the three kind of soil water and the difference in the available water between typical sandy loam or silty loam soil. Okay, तर कसं असते अवेलेबल वॉटर रेंज जी असते ती वेगवेगळी असते. ओके, क्ले सॉइल मध्ये अवेलेबल वॉटर रेंज खूप चांगली असते. सँडी सिल्टी सॉइल मध्ये अवेलेबल वॉटर रेंज जी असते ती खूप कमी असते, कारण की ते पाणीच खूप कमी पकडतं. ठीक आहे, त्यामुळं ही जी रेंज आहे ती तर दिलेली आहे बघा. मॉइश्चर पर्सेंटेज ऑन ड्राय बेसिस, फील्ड कॅपॅसिटी आणि परमनंट मेल्टिंग पॉइंट. ओके, आणि डेप्थ ऑफ वॉटर पर अंटिल द सॉइल सेंटीमीटर पर मीटर डेप्थ. फाईन टेक्स्चर सॉइल मध्ये फील्ड कॅपॅसिटी असते 3 ते 5, परमनंट मेल्टिंग पॉइंट असते 1 ते 3, वॉटर असते 2 ते 4 सेंटीमीटर पर डेप्थ. सँडी लोमी मध्ये फील्ड कॅपॅसिटी येते 5 ते 15 मध्ये मॉइश्चर पर्सेंटेजला, आणि परमनंट मेल्टिंग पॉइंट असतो 3 ते 8 ला. डेप्थ ऑफ वॉटर पर अंटिल द सॉइल सेंटीमीटर पर मीटर 4 ते 11, म्हणजे 1 मीटरला 4 ते 11 सेंटीमीटर वॉटर असते. सिल्टी लोमी मध्ये फील्ड कॅपॅसिटी येते 12 ते 18 ला आणि परमनंट मेल्टिंग पॉइंट येतो 6 ते 10 ला. तर मॉइश्चर पर्सेंटेज जे सेंटीमीटर पर डेप्थ असते 6 ते 13. क्लेई लोम मध्ये फील्ड कॅपॅसिटी येते 15 ते 30 ला आणि परमनंट मेल्टिंग पॉइंट येतो 7 ते 16 ला. तर डेप्थ ऑफ अवेलेबल वॉटर अंटिल सेंटीमीटर पर डेप्थ 10 ते 18 असते. त्यानंतर क्लेई सॉइल मध्ये फील्ड कॅपॅसिटी येते 25 ते 40 ला आणि परमनंट मेल्टिंग पर्सेंटेज असते 12 ते 20 ला. काय झालं? अनिरुद्ध कुलकर्णी हात वर केलायस, आवाज ऐकू येतोय का पोरांनो? हॅलो, सॉरी सर, चुकून झालं. बरोबर, आवाज ऐकू येतोय ना? ठीक आहे. फील्ड कॅपॅसिटी क्लेई सॉइलला 25 ते 40 फील्ड कॅपॅसिटी असते आणि परमनंट मेल्टिंग पॉइंट 12 ते 20 च्या मध्ये येतो. लक्षात ठेवायचं अवेलेबल सॉइल मॉइश्चर म्हणजे काय, परमनंट मेल्टिंग पॉइंट म्हणजे लोअर लिमिट ऑफ अवेलेबल सॉइल मॉइश्चर, फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय अप्पर लिमिट ऑफ अवेलेबल सॉइल मॉइश्चर. ह्याच्यामध्ये जे पाणी असते त्याला म्हणायचं अवेलेबल सॉइल मॉइश्चर, फील्ड कॅपॅसिटी आणि परमनंट मेल्टिंग पॉइंटच्या. तर आपल्या क्वालिटी सॉइल जी आहे ती जवळपास हे जे आहे सिल्टी लोम आहे, त्यामुळे आपलं जे मॉइश्चर पर्सेंटेज आलं ते फॉर्म्युला 17 जवळपास. ठीक आहे, कळालं का तुम्हाला? आता मॉइश्चर सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व. सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व, द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द रिलेशनशिप बिटवीन सॉइल मॉइश्चर सक्शन or tension and soil water contained is known as soil moisture characteristic curve or water retention curve. The soil moisture characteristic curves are determined in laboratory using pressure plate and pressure membrane apparatus. Okay, the relationship between soil water retention and soil water moisture contained for various soil type varying in soil texture. आता इथं बघा, एक तुम्हाला दाखवतो. इथं बघा सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व किंवा पोटेन्शियल आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर कंटेन. आता कसं आहे तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो, जास्त डिटेल मध्ये जाण्याची काही आवश्यकता नाहीये. इथं वॉटर पोटेन्शियल आहे बार्स मध्ये 10,000 -100,000 -10 -1 0.01 आणि 0.001. हे व्हॉल्यूम ऑफ वॉटर कंटेन. पाणी किती आहे सेंटीमीटर स्क्वेअर H2O पर सेंटीमीटर ऑफ सॉइल. तर 0, 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6. आणि इकडे जे आहे मास वॉटर कंटेन H2O पर 100 ग्रॅम ऑफ ड्राय सॉइल 0, 10, 20, 30, 40, 50, 60. तर सोप्या भाषेमध्ये तुम्हाला काय सांगतोय, सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व म्हणजे काय, क्लेई सॉइल दिलेली आहे, लोमी सॉइल दिलेली आहे आणि सँडी सॉइल दिलेली आहे. तर
स्टँडी सॉइल मुळातच पाणी कमी पकडते. स्टँडी सॉइल मुळातच पाणी कमी पकडत असल्यामुळं फटकन 10,000 ऍटमॉस्फिअरला जाते. म्हणजे सँडी सॉइल मध्ये पाणी जास्त पकडलं गेल्यामुळे नसल्यामुळं त्यात ड्रेनेज जास्त होतं किंवा पाणी लवकर निघून जातं. त्यामुळे सँडी सॉइल मध्ये लावलेलं क्रॉप लवकर सुकतं, कारण की सँडी सॉइल काय पाणी जास्त पकडतच नाही. त्यामुळे फटपट पटपट पटपट लगेच 10,000 ऍटमॉस्फिअरला जाते, म्हणजे हायड्रोस्कोपिक वॉटर लेवलला जाते. लोमी सॉइल ही मीडियम रेंज मध्ये असते, मध्यम प्रमाणामध्ये पाणी पकडते आणि स्लोली हळूहळू त्यातलं पाणी कमी होतं. त्यामुळे लोमी सॉइलला 10,000 ऍटमॉस्फिअरला जायला वेळ लागतो. म्हणजे क्लेई सॉइल मधलं पीक समजा एक आठवड्यामध्ये सुकत असेल तर लोमी सॉइल मधलं पीक 15-16 दिवसांमध्ये सुकतं, जर पाणी नाही भेटलं तर लवकर त्याला. तर क्लेई सॉइल बघा, सगळ्यात जो येलो कलरचा ग्राफ आहे, क्लेई सॉइल खूप चांगल्या पद्धतीने पाणी पकडून होते. त्यामुळे चिकन मातीच्या जमिनीमध्ये क्लेई सॉइल मध्ये समजा जर प्लांटला 20 दिवस 25 दिवस जरी पाणी नाही भेटलं तरी ते लवकर सुकत नाही, लवकर ड्राय होत नाही. क्लेई सॉइलला हळूहळू पाणी कमी होत राहतं आणि जवळपास 20-25 दिवसानं किंवा 1 महिन्यानं जरी इरिगेशन दिलं तरी प्लांट मरत नाही, ते सर्व्हायवल राहतात. आलं लक्षामध्ये. पण सँडी सॉइलला जर तुम्ही 15-20 दिवस, वाळूसारी माती आहे आणि जर 15 दिवस तुम्ही वाट बघितली आणि पाणीच नाही दिलं शेताला तर पीक लवकर सुकणार आणि वाळणार. लोमी सॉइल 15-20 दिवस आणि क्लेई सॉइल 25-30 दिवसापर्यंत सुद्धा टिकू शकते. कोणती जमीन किती प्रमाणात पाणी पकडलं जातं तर त्याला म्हणलं जातं सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व. The soil moisture characteristic curve is strongly affected by the soil texture. The greater the clay content, in general, the greater the water retention at any particular suction, and the more gradual the slope of curve. In sandy soil, most of the spores are relatively larger, and once these larger spores emptied at given suction, only a small amount of water remains. In clayey soil, the spore distribution is more uniform and more of the water is absorbed. So increase the suction, cause more gradual decrease in water content. मी जे तुम्हाला सांगितलं की सँडी सॉइल मध्ये स्पोर स्पेस जास्त असल्यामुळे पट पाणी सोडून देते लवकर, क्विकली आणि स्पीडीली. त्यामुळं ते पाणी काय जास्त पकडलं गेलं जात नाही किंवा जास्त धरलं गेलं जात नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. जास्त पकडलं गेलं जात नाही किंवा जास्त धरलं गेलं जात नाही लवकरात लवकर. आणि क्लेई सॉइलचे बारके स्पोर्स असतात आणि वेल डिस्ट्रीब्युटेड असतात, त्यामुळे त्यातनं लवकर पाणी कमी होत नाही. द सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व हॅव मार्क्ड प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. द इलिटरेट रिटेन्शन एनर्जी सक्शन रिलेशनशिप विथ इन्फ्लुएन्स द व्हेरियस फील्ड प्रोसेसेस, the two most important of which are movement of water in soil and uptake and utilization of water by plant. Thus helps in significant scheduling of irrigation to the field crop at optimum time and proper quantity. तर लक्षात ठेवा, सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक्स कर्व मुळे तुम्हाला कळतं आता आपल्या कॉलेजची जमीन लोमी मध्ये येते, मध्यम मध्ये येते, तर जास्त दिवस आम्ही वाट बघू शकत नाही, नाहीतर झाड सुकेल मरेल. त्यामुळे जास्त वेळ वाट पण बघू शकत नाही आणि लवकरात लवकर जर सारखं इरिगेशन द्यायला गेलं तरी सुद्धा चालत नाही. ओके. पाण्याचं वेस्टेज जास्त होतं. त्यामुळं पाण्याचं प्रॉपर अरेंजमेंट होण्यासाठी किंवा प्रॉपर मॅनेजमेंट होण्यासाठी सॉइल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व हे शिकून घेणे आणि समजून घेणे हे खूप महत्वाचं आहे. तर अशा रीतीनं विद्यार्थ्यांनो आजचं जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे. ठीक आहे. तर कोणाला काय डाऊट असेल, कोणाला काय शंका असतील तर विचारू शकता. कोणाला काय डाऊट आहे का, कोणाला काय शंका आहेत का असेल तर विचारा.